पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। आता हेची जेऊ सवे घेऊ सिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला भंग वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु जगदवंदनीय जगदमान्य श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील चार चरणाचा काल्याचं महत्व काल्याचा प्रसंग प्रतिपादन करणारा भंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला आहे। विठाला सजन अभंग तुकोबारायांचा चार चरणाचा काल्याचं महत्व काल्याचा प्रसंग प्रतिपादन करणारा भंग असून आजची ही कीर्तनरूपी सेवा मौजे चरोली ग्रामभूमीमध्ये बुर्डे वस्ती उपनगरामध्ये हिरा माता मंदिराच्या प्रांगणामध्ये मातेच्या दरबारामध्ये श्रावण मासानिमित्त चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि आजची काल्याची कीर्तनरूपी सेवा सर्व ग्रामस्थांच्या तरुण मित्राच्या मंडळींच्या महिला भगिनींच्या सर्वांच्या अनुषंगाने ही कीर्तनरूपी सेवा करण्याचा मला योग आलेला आहे। आजचं काल्याचं कीर्तन आहे 8वा दिवस आहे आजची समाप्ती आहे सांगता आहे जवळजवळ 8 दिवस या धर्म कीर्तनामध्ये मानवी जीवनाचं सार्थक होणारं एकमेव क्षेत्र म्हणजे अध्यात्म त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याची उपासना भक्ती नामचिंतन नामस्मरण आणि संत वाङ्मयांचं असणारं श्रवण विवेचन आणि म्हणून गेली 7 दिवस या दरबारामध्ये रोज प्रवचन सेवा त्याच्यामध्ये रोज भजन असेल आणि विशेष म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण। मंडळी कलियुगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाला मोक्ष प्राप्तीचा अधिकार आहे आणि मंडळी कलियुगामध्ये मोक्ष प्राप्तीची जी काही साधना आहेत ना त्या साधनांमध्ये ज्ञानोबारायांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ अद्वितीय साधन आहे। मंडळी ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं वाचन करा कलियुगामध्ये मोक्ष प्राप्ती होईल। नाही ना शक्य झालं श्रवण करा मोक्षाची प्राप्ती होईल। मंडळी नाही शक्य झालं ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं दर्शन करा कलियुगामध्ये मोक्षाची प्राप्ती होईल। कोण म्हणतंय कोणी म्हणेल महाराज तुम्ही सांगताय म्हणून अजिबात नाही। वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार प्रवचनकार काही सांगतात त्याला अजिबात महत्व नाही संत प्रमाण नसेल तर मग वारकरी संप्रदायामध्ये संत प्रमाणाला महत्व आहे। ज्ञानोबारायांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन श्रवण आणि दर्शन मोक्षाची प्राप्ती मी सांगत नाही ज्ञानोबाराई सांगतात समर्थाची पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पक्वाने तेवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षाची लाभे। श्रीमंताच्या घरी जेवणाची पंगत आहे मंडळी श्रीमंताच्या घरी। आता श्रीमंताच्या घरी जेवण म्हणलं पदार्थ माणसं कमी आहे का आता जेवणाकडे कोणी बघत नाही पदार्थाकडे कोणी बघत नाही। महाराज श्रावणी सोमवार आला ना दुपारीच लाळ गाळायची आमची काय दत्ता दुपारीच असं वाटायचं कधी सोमवार सुटतोय बरं ते पण अवघड पोरा हो नीट बसायचं जर काही कुत्रा आलं ना हाड म्हणले वायो
ठणकावलंच पोरग बा. पण इतकं बरं वाटायचं. खीर केलेली असायची, चपाती केलेली असायची, कधी कधी बाबूलालची जिलेबी असायची, कधी लाडू असायचे, कधी रवा असायचा. हा हा हा. आता काल सोमवारी बुर्रा लागायला लागला. आता पेड्याला आणि गुलाबजामला बुर्रा. काय अवघड आहे हो. म्हणजे थोडा विचार करा. मला चांगलं आठवतं आता श्रावण महिना आहे, ईद. नवीन नवरी गेली आली की ईद पाटी यायची आणि लाडू नाही तर जिलेबी यायची. एक काळा असा होता, मी ती पाटी आली ना वाटायला भाऊकीमध्ये माईला, तिच्याच मागं हिंडायचो आमच्या घरापर्यंत. मग ती आमच्या घरी आली ना 2 लाडू द्यायची, एक घराला द्यायची आणि एक मला द्यायची. तिला माहिती आहे भुकेलेलं आहे. पण आज असा विशेष आहे महाराज, कर्मधर्म संयोगानं जर मी घरी असेल आणि ज्या चुलत्या त्यावेळेला आम्ही लहान होतो त्यावेळेला त्या ईद वाटायला यायच्या, त्या जर एखाद्या नाच सुनाला घेऊन जर आज बरोबर आल्या आणि मी जर घरी बसलेलो असेल खुर्चीवर वगैरे दिवाणावर योगायोगानं आणि मी जर असेल ना, तर ते आजही मला सेपरेट एक लाडू देणार आणि आजही मी अख्खा लाडू खाणार. ते म्हणतात महाराज तुम्ही अजून नाही बदललो. नाही बदललो आम्ही. आजही किलो लाडू घेऊन खातो दत्ताभाऊन आम्ही सगळी मंडळी. म्हणजे ती श्रीमंती आज ज्याच्याजवळ येते भाग्यवान मंडळी. ज्ञानोबालाही सांगतात समर्थाच्या घरी जेवणाची पंगत आहे मंडळी. आता त्याच्या घरी जेवायला माणसं कमी नाही आणि पदार्थही कमी नाही, पण श्रीमंताच्या घरच्या जेवणाच्या पंक्तीमध्ये विशेष काय आहे, पहिल्या माणसाला जेवढे पदार्थ मिळालेत ना मंडळी, तेवढे सगळे पदार्थ शेवटच्या माणसापर्यंत मिळाल्याशिवाय राहणार नाही. तळील्या वरील्या एक अशी पक्वान्ने थेवी द्या न्यायानं, ज्याला जमेल ना त्यांनी वाचन करा, नाही जमलं श्रवण करा. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं दर्शन करा, मोक्षाची प्राप्ती आहे. अशा ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण 8 दिवस प्रवचनरूपी सेवा खोपेश्वर महाराज त्यांची झाली, तुकाराम महाराज त्यांची झाली. विशेष करून प्रवचनरूपी सेवा आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक सकाराम बाप्पू लडकत बाप्पूंची झाली आणि त्या प्रवचनरूपी सेवेला मी उपस्थित होतो. म्हणजे काय असतं मंडळी, आपली माणसं किती मोठी आहेत, ती किती चांगलं काम करू शकतात, पण त्यांना संधी मिळणं गरजेचं असतं. सुंदर प्रवचन बाप्पूंचं झालं. अतिशय सुंदर कार्यक्रम 8 दिवस झाला. कोणी या कार्यक्रमामध्ये श्रवण केलं असेल, कोणी दर्शन केलं असेल, कोणी आचारी म्हणून सेवा केली असेल, कोणी या सगळ्या मंडपामध्ये झाडण्याची व्यवस्था केली असेल, बैठक व्यवस्था कोणी केलं असेल, कोणी अर्थार्जन केलं असेल. ज्यांनी ज्यांनी जे जे काही केलं ना मंडळी, त्या सगळ्यांना माझ्या पांडुरंगाने काय द्यावं, अकल्पायुष्य भावेत याकुळा, अकल्पायुष्य भावेत याकुळा, अकल्पायुष्य भावेत याकुळा, अकल्पायुष्य भावेत याकुळा. आदि सकळा हरीच्या दासा, माझी आसखा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न कोणे काळी, कल्पनेची बाधा न कोणे काळी. माझी आशा करा हरीच्या दासा, माझी आशा करा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न कोणे काळी, कल्पनेची बाधा न कोणे काळी. अकल्प आयुष्य व्हावे तया खुळा, माझी या सगळा हरीची या दासा, कल्पनेची बाधा न कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. ज्याला जसं जसं शक्य झालंय त्या सगळ्यांना माझ्या पांडुरंगानं भगवान परमात्म्यानं दीर्घ आयुष्य द्यावं आणि दिलेलं मिळालेलं आयुष्य त्यांनी केवळ आणि केवळ भगवान परमात्म्याच्या सेवेमध्ये खर्च करावं. हो, म्हणून म्हणजे तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी. जीवावर आलं ना तरी देवाची सेवा केल्याशिवाय राहू नये. म्हणजे अगदी 7-8 दिवसाचा उपवास असला आणि कीर्तन असलं तर त्यांनी पहिलं कीर्तनाला जावं आणि मग जेवावं. काही म्हणते जेवायला जाऊ आणि मग बघू, पण तसं सोपं नाही. 8 दिवसात इथं येता नाही आला अशी काही माणसं आहे आणि 8 दिवसात एकही खाडा नाही झाला अशी पण माणसं आहे. तुका म्हणे जरी पूर्व पुण्यसिद्धी तरीच राहे बुद्धी संत संगी. आपण सगळे भाग्यवान मंडळी असाल म्हणून मंडळी या ठिकाणी येऊन हा सगळा सेवेचा लाभ तुम्हाला आणि मला प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून आजची ही सांगतेची कालियाची कीर्तनरूपी सेवा आहे. मंडळी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार
कालियाचं कीर्तन जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत तो कार्यक्रम संपलेला आहे असं निश्चित करता येत नाही. म्हणजे कालियाचं कीर्तन झालं की मग तो सांप्रदायिक धार्मिक कार्यक्रम संपलेला आहे असं वेगळं सांगावं सुद्धा लागत नाही. कालियाचं कीर्तन म्हणजे संगतीचं प्रतीक आहे. जसं एखाद्या मंदिराचं काम चालू आहे आणि ते काम पूर्ण झालं असं कधी समजावं तर मंडळी त्या मंदिरावर कळस बसला की समजावं त्या मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे. म्हणून जोपर्यंत मंदिराला वर कळस बसवत नाही ना बसवला जात नाही ना तोपर्यंत ते मंदिर पूर्णत्वाला जात नाही. आपल्या गावामध्ये सगळी मंदिरं सजू लागलेली आहेत. राज याची कांता काय भिकमागे असलीच पाहिजे मंडळी. पूर्वी श्रीमंती घराव असायची. घराव चांगलं 7-8 खानाचं घर, त्याला पडवी भरलेल्या दारजा, त्या मोंडाऱ्या बैल पुढून दिवळ्या, त्या दिवळ्याला पुढं मोठ्या मोठ्या घराला खिडक्या खुट्या लावलेल्या, दोन्ही बाजूला कट्ट. लोक म्हणायचे लय मोठी पार्टी, लय मोठी बाजू आहे. त्या घराची चर्चा आसपास 5-25 खेड्या चालायची. आता 1.5 कोटीचा बंगला बांधला, कोणी खात नाही, आम्हीच त्यांना सापडतो. आम्ही जर असं 1.5 कोटीवाल्याच्या घरी गेलो ना एवढा त्रास देतात महाराज. बरं काय दाखवा त्यांनी घरात, टॉयलेट पण दाखवतात लोक. आता काय करावं बा. बरं आता ते पण सांगतो जाधव ठेवच महाराजांना, पण महाराज नाश्ता करून जाणार म्हणजे अजून तासभर गाणार. इथून फर्निचर आणलं, तिथून रंग आणला, तिथून आणलं, हा आर्किटेक्ट होता, तो डिझायनर होता, अशी वास्तुशांती झाली, असा होम स्वाद आला, असं झालं तसं झालं. अरे कोण खातो तुला, कोण विचारतो तुला. आता कोटी रुपयाचं घर बांधलं तरी कोणी बघाय मोकळा नाही. बरं बघाय काय हाय त्या घरात हाय बरं आहे. पण जर गावात मंदिर बघण्यासारखं असेल तर पंचकोशी चर्चा करते. काय मंदिर आहे हो, काय मंदिर आहे चोरलीत वागेश्वर महाराजांचं. दर्शनाला महाराज 4-4 तास आहे, आम्ही तर गेलोच नाही. मला 2-3 जण म्हणले महाराज तुम्ही दिसले नाही, आपण समोर येईन त्या पण समोर. आता आपलं कसं आहे, आपल्या गावात बँक आहे, कोणती बँक ऑफ महाराष्ट्र, म्हणजे नामदेव बुर्ड्यांसारखी सेवाच नाही बँक ऑफ महाराष्ट्रात. कोणी जा किती ताराज या माणूस आहेच. अशी सेवा मी कीर्तनात सुद्धा नाही करू शकत, माफी मागून बोलत. ह्या माणसासारखी सेवा करू नाही शकत महाराज. कुणी गेला आणि तो राग त्या माणसाने केलाय नाहीच बाबर, त्याला त्या सेवेमुळे ना सोसायटीवाली पण त्रास देतात. मी म्हणतोय ना बळ त्यांना त्या माणसाला म्हणायला लागत अरे थांबा रे मला जरा चहा पिऊन येऊ द्या. हो आता बँक ऑफ महाराष्ट्र आहे आपल्या बँक गावामध्ये. जवळजवळ माझ्या सहित सगळ्यांचं बँकेमध्ये बऱ्याच जणांचं खातं आहे. आता तुमच्या खात्यावर जरा बॅलन्स आहे, माझ्या खात्यावर कमी असेल, पण जरी बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या गावामध्ये असली तरी ATM पण आहे आपल्या गावात. आता मला सांगा ज्याला आता 10-20 हजार लागतात तो आता बँकेत जाईन का ATM मध्ये जाईन. बँकेत कशाला गर्दी जात बसेल. बरं बँकेत जावा, त्या व्यवस्थापकाचा त्रास, त्या कॅशियरचा त्रास, पैसे भरणाराचा त्रास. वागेश्वर महाराज म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र आणि खोलेश्वर खाली ATM आहे. त्या वरल्या व्यवस्थापकाचा आणि बँकेचा मॅनेजरचा त्रास घेण्यापेक्षा आपली ATM बरं आहे ना. मी आपला श्रावण आला, महाशिवरात्री आली, ATM, कारण वरती बॅलन्स आहे ना आपला. बँकेत कुणाला जायला लागतं ज्याला खात्री नाही की बुवा आपण जर 2,000 रुपये काढाय गेलो जर शिल्लक 1800 असलो तर मिळणार नाही बुवा. पण ज्याला माहिती ना आपण 2,000 काढतोय. बरं ATM मध्ये कोड महत्वाचा आहे. कार्ड आपल्याजवळ आहे, बॅलन्स आपल्याजवळ आहे, नंबर विसरलो जमल का. कोड घेऊन गेला ना ATM मध्ये पैसे मिळणारे शिल्लक असल्यावर. नामस्मरणाचा कोड ज्याच्याजवळ आहे ना त्याला काय बँकेत जायची गरज नाही मंडळी. म्हणून जरा खाली पण ते आपले ते ATM ला सुद्धा जरा थोड्या चिरा पडल्या बरं का. खोलेश्वर मंदिराची काल परिस्थिती पाहिली मी, अवघड आहे. त्या मंदिराचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. जिथं ज्या दिवशी काम चालू होईल त्या दिवशी 11,000 सतीश महाराज काळजींचे देणार. बरं माझ्या काय टाळ्या काय वाजू तर माझ्या काय बापाचं आहे, त्याच्याच रस्त्याने खाली येतो दाव्याचं प्रवचन करतो 5,000 घेतो. तुझ्या काय बापाचं आहे. बरं आता फुकट नाही, एक प्रवचन करूनच चालू आहे, एक प्रवचन करून आलोय महाराज. बरं पाकिटाचं म्हणजे ना मला आता विकासांना भेटले, मला दत्ता भाऊ, विकासांना बुर्डे आणि अण्णा बुर्डे तुम्हाला तिघांनी तारीख दिली, 51,000चं पाकिट भरलेलं आहे. हे BP वाढायला लागला माझा भाऊ. विचारा अण्णाला, म्हणजे मी पदरचं नाही बोलत, त्यांनी सांगितलं भाऊ. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. मंडळी आपण भाग्यवान आहोत. श्रावण मासानिमित्त सप्ताह आहे, कालियाचं कीर्तन आहे. म्हणजे अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे. मंडळी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सांगतेचं प्रतीक म्हणजे काला आहे. आणि कालियाचं कीर्तन याच्यामध्ये हे शेवटच्या दिवशी असतं. सगळ्यांना ठाऊक आहे पण माहिती असावं. बऱ्याचशा वारकरी संप्रदायाच्या काही ज्या नियमावल्या आहेत त्या सगळ्यांना माहिती असावं. अखंड हरिनाम सप्त्याचा जर प्रारंभ असेल तर पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग घेतला जातो. त्याच्यानंतर मग तुम्ही दुसरा दिवस उपदेशपर प्रकरण घ्या, काय तुम्हाला जे वाटेल बाकीचे जे मध्ये आहेस ते अभंग घेऊन शेवट जे
जागराचं कीर्तन असतं, म्हणजे काल्याच्या आदल्या दिवसाचं, त्याला मागणीपर प्रकरणातील भंग घ्यावा लागतो. आणि शेवट जे असतं ते काल्याचं कीर्तन. काल्याच्या कीर्तनामध्ये गवळण, बालक्रीडा प्रकरणातील भंग आणि काल्याचा भंग, तिन्ही मधला एक घेतला तरी चालतो. मग असं आज काल्याचं कीर्तन आहे, काल्याचं महत्व, काल्याचं प्रसंग प्रतिपादन करणारा भंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला आहे. विठाला मंडळी, त्रिलोक्याचा मालक श्रीकृष्ण भगवान परमात्मा देव मथुरेत कंसाच्या कारागृहात जन्माला आले. तत्पूर्वी वसुदेव आणि देवकी मातेचं लग्न झालं. आणि मंडळी, लग्न झाल्यानंतरच जी वरात होती ना, वरात, त्या वरातीची मिरवणूक चाललेली होती. आणि वसुदेव आणि देवकी मातेच्या त्या वरातीच्या रथाचं सारथ्व कंस करत होता. कंस हा देवकी मातेचा सक्का चुलत भाऊ. तो आपल्या या बहिणीच्या वरातीच्या रथाचं सारथ्व करत होता. आणि मंडळी, सारथ्व करत असताना अतिशय आनंदामध्ये, उत्साहामध्ये आपल्या बहिणीच्या लग्नानंतरच्या वरातीची मिरवणूक चाललेली होती. आणि अशातच अचानक आकाशाची वाणी झाली. आणि मंडळी, ती आकाशाची वाणी कंसाला सांगू लागली. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा, आठवा हिचा पुत्र वधील तयास. अरे बाबा कंसा, ज्या बहिणीची वरात तू मिरवतोय ना, हिच्या पोटी जन्माला येणारा हिचा आठवा पुत्र तुझ्या वधाला, तुझ्या सर्वनाशाला, अधोगतीला कारण ठरणार आहे. मंडळी, ही आकाशाची वाणी ऐकल्याबरोबर तो कंस त्याच्याजवळ असणारं शस्त्र उगारलं आणि त्या देवकी मातेला मारण्यासाठी धावलेला आहे. घेऊन या खड्ग मारावया धावला, हात तो धरिला वसुदेवे. मंडळी, वसुदेवानं त्या असणाऱ्या कंसाचा हात धरला आणि त्याला सांगितलं, अरे बाबा, हिला का मारतोय? हिच्या पोटी जन्माला येणारा हिचा आठवा पुत्र तुझ्या वधाला, सर्वनाशाला कारण ठरणार आहे. हिच्यामुळे तुला त्रास नाहीये, पण लक्षात घे, स्त्री हत्या महापातक आहे. म्हणून तू स्त्री हत्या करू नकोस. मी तुला शब्द देतो, हिच्या पोटी जन्माला येणारी जेवढी मुलं आहे ना, तेवढी सगळी मुलं मी तुझ्याजवळ आणून देईल. मंडळी, त्यानं ते शस्त्र उगारलेलं परत म्यान केलं आणि वसुदेव आणि देवकी मातेला तिथं निर्भय केलं. थोडं आता इथं नीट ऐका. जर वसुदेवानं आणि देवकी मातेनं त्या वरातीच्या वेळेमध्ये त्या कंसानं जर देवकी मातेचा घात केला असता, कृष्ण जन्माला आला असता? नाही. बरं, हा जन्माला आला नसता, याचं वाटोळ झालं असतं? नसतं झालं. पण जरी हिच्या पोटी जन्माला येणारा मुलगा माझ्या सर्वनाशाला कारण ठरणार आहे, पण स्त्री आहे, स्त्री हत्या करू नये हे कुणाला कळलं? राक्षसाला. आणि आम्ही गर्भात मुली मारतोय. मला सांगा, स्त्रियांचा सन्मान खऱ्या अर्थानं आपण करतोय का? गर्भामध्ये जन्म आपण पाहतो, एखाद्या घरात मुलगी जन्माला आली ना, काय रस, म्हणजे अशी रांगोळी काढतात, चांगलं आहे बा, फुलं वगैरे टाकीत्यात, तिला अशी आणत्यात, तिच्या पायाने त्या घरच्या फॉर्च्युनरी नियमावर अशी चांगली पाऊलं ठेवतात, लक्ष्मीची पाऊलं. पण कधी पहिली जन्माला आली तेवढीच, आणि परत दुसरी आल्यावर, आणि नशीब मायासारखी तिसरी आल्यावर. बरं, मुली जास्त जन्माला आल्यावर आज्याला त्रास होतो का आजीला होतो? सांगा बरं. अरे आज्याला आहे ना, 4 जरी नाती असले ना तरी आनंदच वाटतो, पण आजीचा पार जीव जायला होतो. मला वाटलं होतं आता तरी पोरगा भाई नाही, दुसऱ्यांदा पण तिसऱ्यांदा व्हायला नको होता का? नको. जर नाही झाला चौथा तर मग खरंच नाही बा. मला सांगा, गर्भामध्ये मुली मारल्या जातात, काय वाटत असेल? ती गर्भातली मुलगी आपल्या आईबरोबर बोलते पा, 9 महिने 9 दिवसाने जग बघण्या झाली घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार, मुलगी आहे म्हणून सारे नाक मोडणार. माझ्या चिमुकल्या गाणाला तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. अविचाराने तू माझा करू नको घात, जन्मभर ठेवीन आई तुला मी
मी सुखात. अग तुच माझं नसीब अन तुच माझी सठवाई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. पाहू दे ही दुनिया मजला डोळे भरून. घाल अंगावरी माझ्या मायेच पांघरून. तुझ्या गोड गोड वाणीतून मला ऐकू दे अंगाई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. मुला परी मुलीलाही मिळो जन्मानंद. तूच भ्रूण हत्तेला या घाल पाय बंद. तारण मारण तुझ हाती सर्व काही. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. म्हणून तर म्हटलंय कुळी कन्या पुत्र. बघा कशा टाळ घेऊन उभ्या राहिले. हा नाही तर तुमच्या वयाची कार्टी आपल्या इथली. हा 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 म्हणजे पोरांना टाळ घेऊन उभं राहायला लाज वाटती. कुठं जाण कुणाकडं पा मंडळी अशा मुली जरा टाळ घेऊन उभ्या राहिल्या किती आनंद आहे. हा मुलांनी सुद्धा परमार्थ केला पाहिजे. आता ही लहान लहान मुलं आपल्याकडे लागली जरा थोडी तसे आपल्या परिसरात त्याची वानवाचे महाराज म्हणजे काय असेल ते असेल बा. आमचा जरा परिसर थोडा परमार्थाच्या बाबतीत तसा कमी नाही. म्हणजे श्रीमंती भरपूर आली, धन भरपूर आलं, दानत भरपूर आली, अन्नदान भरपूर करतात, ज्ञानदानही भरपूर आहे. पण पुढच्या पिढीकडे म्हणजे झाले काय आपलं माहिती आहे का. आपल्या घरात आता 16 पोती गहू आहे पण लोक गहू पेरतात तेव्हा आपलं पडीक आहे. आता ते गहू पेरतात तरी आपलं पडीक आहे. ठीक आहे आता आपल्याजवळ त्यांनी पेरताना त्यांच्याकडे गहू नाही, आपण न पेरता आपल्याकडे गहू आहे. पण 16 संपल्यावर काय त्याच्यासाठी पेरणी केली पाहिजे. म्हणून ही गर्भामध्ये मुली मारल्या जातात. कंस राक्षस होता त्यानं अभय दिला पण तो तसाच कारागृहामध्ये. आणि वसुदेवाने देवकी मातेला बंदीखान्यामध्ये ठेवलं, बंधन कैद करून ठेवलं. सगळे द्वारपाल चहूबाजूनं आहे आणि त्या असणाऱ्या त्या वसुदेवाने देवकी मातेला कैद करून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी कालांतरानं पहिला मुलगा देवकी मातेच्या पोटी जन्माला आला. शब्द दिला होता वसुदेवानं कंसाला, हिच्या पोटी जन्माला येणारी सारी मुलं तुला आणून देईल. पहिला मुलगा उचलला देवकी मातेच्या पोटी जन्माला आलेला वसुदेवानं आणि कंसाजवळ घेऊन गेलेला आहे. कंसानं ते चिमुरडं पाहिलं, सुंदर गोंडस सावळं ते रूप पाहिलं, इतकं सुंदर ते मूल पाहिलं आणि पाताक्षणी त्याला मारण्याचा विचार विसरून गेला. 8व्यापासून धोका आहे. हातर पाहिला याला मारून काय करावं, का पाप वाढवावं. हा मुलगा पाहिला आहे ना 8व्यापासून आपल्याला धोका आहे, याला मारायचं नाही, याला धक्काही लावायचा नाही. हा मनोमन विचार ज्या वेळेला कंसाच्या मनात निर्माण झाला ना मंडळी, सर्व देवदेवतेंना काळजी पडली. आता काय करायचं का. ह्याने जर ही अशी हा सोडून जर 8वाच धोका देणार आहे, 8वाच सगळं नाश करणार आहे म्हणून जर 7 सोडून दिली तर याचं पाप वाढत नाही. आणि याचं जर पाप नाही ना वाढलं तर याला मारता येणार नाही. विनाश काल विपरीत बुद्धी. लोक म्हणतात एवढा चांगला माणूस, सोन्यासारखा माणूस, किती चांगला वागत होता, हो काय त्याला अशी अवदसा सुचली. सगळं तिथून घडतं मंडळी. सगळ्या देवाधिकांना काळजी पडली काय करावं. नारद महर्षींना पाचारण केलं, बोलावून घेतलं आणि सांगितलं लगेच जा कुठं, कंसाच्या मथुरेत. आणि तो आत्ता त्याच्यामध्ये आहे, पहिलं मूल आहे, देवकीचं मारायला तयार नाहीये, प्रवृत्त करा. हाच नाही याच्यानंतरची सगळी मुलं मारण्यासाठी प्रवृत्त करा. आले नारद महर्षी. काय करतोय कंस, देवकीचा मुलगा आहे, पहिला आहे, 8व्यापासून धोका आहे, मारत नाही. होय अरे पण विचार कर, चक्रानं बघ, पहिला सुद्धा 8वा होऊ शकतो आणि 8वा सुद्धा पहिला होऊ शकतो. तुला एकाही मुलाला सोडता येणार नाही. पुण्य सारा वया भेटे देव ऋषी वधी बालकाची ठेवू नको. आणि पहिलाच मारला, याच्यामध्ये नवल नाही, 6 मारले. तदनंतर 7वा योग मायेच्या अनुसंगानं गर्भ गोकुळामध्ये रोहिणी मातेच्या उदरी घातलेला आहे. 8वा त्रिलोक्याचा मालक मथुरेत कंसाच्या कारागृहात 8 वर्षाचा होऊन आला.
पण मंडळी 8 वर्षाचा होऊन आल्यानंतर वसुदेव आणि देवकी माता बोलू लागली, आमचा मुलगा म्हणून जर तू जन्म घेणार आहे, तू दिलेलं वचन आहे, आणि जर तू असा 8 वर्षाचा होऊन आला तर तुला आमचा मुलगा कोणी म्हणणार नाही. आणि म्हणून मग देवानं दिलेला शब्द खरा केला. अयोनी संभव नव्हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा मथुरेत कंसाच्या कारागृहात देव जन्माला आले. कारण हा 8वा आहे. जन्माला आल्याबरोबर वसुदेव आणि देवकी मातेनं पाहिलं आणि भयभीत झाली. आता काय करावं, कारण याला आता मारलं जाणार आहे. कारण हा 8वा आहे. कंसाला कळणार आणि कळाल्याबरोबर माझ्या बाळाला मारणार. जणी कंसाची कळेल माझ्या बाळाशी मारेल. काय करावं हा विचार त्या वसुदेव आणि देवकी मातेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. मंडळी तक्षणी देवानं पाहिलं, आपले आई वडील कंसाच्या भयानं मला जन्माला आलेलं पाहून घाबरू लागलेले आहे. तक्षणी देवानं तक्षणी वसुदेवाला सांगितलं, तुम्हाला जर माझी इथं भीती वाटत असेल तर तुम्ही काय करा, नंदाच्या घराला मजने गोकुळाला नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मजानी येथे. माया उपजली तेथे ठेवी मजानी येथे. नंदाच्या घराला मजने गोकुळाला नंदाच्या घराला मजने गोकुळाला नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणि वसुदेव आणि देवकी मातेला भगवान परमात्मा सांगू लागलेले आहेत, तुम्हाला जर माझी इथं भीती वाटत असेल, कंसापासून माझं काही कमी जास्त होईल असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही काय करा, नंद बाबाच्या घरी गोकुळामध्ये मला घेऊन चला. पण वसुदेव आणि देवकी माता बोलू लागली, सगळं खरं आहे, नंदबाबाच्या घरी गोकुळामध्ये घेऊन जायचंय. कंसाचं कारागृह आहे, मथुरा आहे. कारागृहाला सगळे द्वारपाल आहे, दारं आहेत, खिडक्या आहेत, सगळे बंद केलेले आहेत. दरवाजांना कड्या कुलप लावलेले आहे. आम्हाला बंद नाही, कसं काय करायचं. देवानं सांगितलं, काळजी करू नका, जे द्वारपाल आहेत ना ते सगळे मी मोहून टाकलेले आहेत. म्हणजे सगळे चक्कर येऊन पडलेले आहेत, मूर्छित होऊन पडलेले आहेत. म्हणले झालं बा, पण कड्या कुलप आम्हाला बंद नाही, याचं काय. त्यावेळेला देवानं सांगितलं, त्याची काळजी करू नका. तुम्हाला जरी बंधन असेल आणि या असणाऱ्या कारागृहाला कड्या कुलप असतील, त्याची काळजी करू नका. फक्त एकच करा, मला उचलून डोक्यावर घ्या. मंडळी, देवानं सांगितल्याबरोबर वसुदेवानं कृष्णाला उचलून डोक्यावर घेतला. उचलीला कमळापती पायीची बंधने गळत. मंडळी, सगळी बंधनं आपोआप आकसूक गळून गेली. कुलप निखळून पडलेले आहेत, कड्या उघडून दरवाजे सथाड उघडे झालेले आहेत. देवाला डोक्यावर घेऊन वसुदेव त्या कारागृहामधून मथुरेने त्या ठिकाणी गोकुळामध्ये जात असताना यमुनेनं सुद्धा मंद मंद पावसामध्ये चांगल्या पुरामध्ये सुद्धा वाट मोकळी करून दिलेली आहे. आकाशानंही त्या ठिकाणी शेषानं सुद्धा फणा धरलेला आहे, वेळ कमी आहे. आणि मग पलीकडे गेल्यानंतर तिथं नंदबाबाच्या वाड्यावर माया जन्माला आलेली आहे. माया जन्माला आल्यामुळं तिथं निरव शांतता आहे. त्या मायेच्या ठिकाणी नंदबाबाच्या वाड्यावर देवाला ठेवलं आणि तिथून माया डोक्यावर घेऊन वसुदेव परत आले.
आल्याबरोबर मथुरेत कारागृहात आल्याबरोबर काय झालं, आत आल्याबरोबर दरवाजे लागले, कड्या लागली, कुलप लागली, सगळी बंधनं वसुदेव आणि देवकी मातेला आली आणि सगळे द्वारपाल जागे झाले. आता नीट ऐका बरं का मंडळी, देवाला डोक्यावर घेतलं होतं, सगळी बंधनं आपसूक गळून गेली होती. मायेला डोक्यावर घेतलं, सगळी बंधनं आपसूक आली. मग जरा नीट ऐका, डोक्यावर कुणाला घ्यायचं याचा विचार करा. कुणाला नका डोक्यावर घेत बसू. हा, अरे देवाला डोक्यावर घ्या. आता तर सगळे 2-4 महिने डोक्यावरच बसणार आहे बा. पुढून जन्माला आले एवढे समाजसेवक काही कळत नाही बा. मला तर रोज फोन येतात, महाराज पिंपरी चिंचवड शहरातल्या सगळ्या वारकऱ्यांचा मोठा सन्मान करायचा आहे आणि महाराजांच्या हस्ते सन्मान करायचा आहे. म्हणलं 4 वर्ष पारा हाताला रोग आला होता माहिती, आताच पवित्र झाले. यूट्यूबवर बोलवतो मी, घाबरत नाही पाहू ना कुणाला मंडळी, बरं का. तुम्ही अजिबात कट करू नका, अजिबात कट न करू, मी जबाबदार आहे. आपलं बोलणं खरं असं, ज्याची खरी सेवा त्याच्या बाई काय जो. 4 वर्ष पार रोग आला होता माझ्या हाताला आणि आताच लय पवित्र झाले माझे हात. काय अवघड आहे म्हण, देवावर डोक्या घ्या देवाला. महाराज लय दुर्दैवी मंडळी आपण, खरंच वाईट वाटतं महाराज. बरं आपला देव म्हणजे महिन्यात बदलतो. ओम नमः शिवाय. शिवारी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. मागच्या सोमवारपासून येडा केला शंकराला, नुसता फट्टा वडू वडू. 3:30ला मंदिरात येतो. महाराज आपला नियम लय कडक आहे आणि आखाडातल्या सोमवारी तर तू चौकात वाटोळ झालं होतं. तुझा नियम कुठं गेला? त्याच्यात 2 महिने आखाडात 2 महिने. पहिला 15वडा आषाढ आणि पुढचा 15वडा आखाड. पहिल्या 15वड्यात ज्ञानोबा तुकाराम जा रे तुम्ही पंढरपुरा, चालले पंढरपूरला. एकदा का नुसती ती गुरुपौर्णिमा झाली, काला झाला की आला मसोबा. मंगळवारी, रविवारी, शुक्रवारी काय रोग होतो माझ्या समोर मारली हो. काय ह्या माणसामुळे त्या दिवशी पाप झालं, वाईट वाटलं. नक्कीच निम्म पाप माया बोकांडी आला असेल, निम्म याची आला असेल. आम्ही ती बघा त्यांना दोघं आमच्याकडं, दोघं म्हणजे ती बकरं आणि आम्ही तिथं बघतोय. जा रे आम्ही जातो, तुम्ही वाटोळं तुमचं वास आपल्या समोर. म्हणजे अवघड आहे मंडळी. झालं ब आता श्रावण, अजून फक्त आमोशा उद्या नको नको करणार, नको नको करणार बा. एकदा आमोशा झाली, कोणता महिना लागतो? भाद्रपद. भाद्रपद महिन्यात जरा 2-4 दिवस पहिले आराम करणार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. प्रथम नमन करू गणनाथा, उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा. साष्टांगी आता दंडवत त्या गणपतीला, म्हणजे त्याच्या पोराला पुढच्या आठवड्यात महिन्यात त्रास देणार. एवढा त्रास देणार ना, कधी ओझरला नाही, कधी रोग आला तुला थिवरला नाही, कधी गावातल्या चौकातल्या गणपतीला नाही, कधी मंडळाच्या गणपतीच्या दर्शनाला नाही आणि तिकडे निघतो. ते गणपती जर आम्ही कोकणात वगैरे कीर्तनाला गेलो ना, महाराज नाही चला संतोष महाराज राऊत माझ्या संघ असतात आणि शिवाजी महाराज बिरादार जोरात टाळ्या वाजवायला, दोघं मृदंग 1 नंबर गायनाचार्य. म्हणजे तसे जर पाहिले तर तुम्हाला तेवढ्यात मिळणार नाही. म्हणजे ते मी म्हणलं या बाबा माझ्या घरचा कार्यक्रम आहे, सुंदर गायनाचार्य दोघंही. महाराज दोघांना दाखवा जरा. हां म्हणजे ह्यांनी कमीत कमी 50 वेळा चॅनलवर कीर्तन केलं असेल, कीर्तन केलं. आणि तितकेच उंचीचे मृदंगाचार्य मोहन महाराज घोले. सगळ्या या मुलींसाठी टाळ्या वाजवा. वा, हे सगळे आमच्या विनकऱ्यासाठी टाळ्या वाजवा. बघा महाराज मंडळी सांगा, म्हणजे आपली माती आणि आपलीच माणसं एक टाळकरी आहे आपला. वा, आणि त्या माणसाचं उलय प्रेम आहे मंडळी. सगळी मंडळी सगळ्यांसाठी टाळ्या वाजवल्या. सिस्टीम सुंदर आहे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. अगदी यूट्यूब चॅनल मंडळी इतकं सुंदर कार्यक्रम चाललेला आहे, त्यांनी इथपर्यंत प्रेक्षण पण दिलेलं आहे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. ओके, मी काय गोडं मारलं काय तुमचं? बरं पैशाचा तर बोलायचंच नाही कार्यक्रम. मागच्या वर्षी ताई आल्या तर 11,000 आणि 3 ठिकाणी दूध घेऊन गेल्या आणि आम्हाला इथं आज विचारलं नाही सकाळपासून कोणी दूध प्याला का चहा प्याला. मरत तिकडं तू काय घ्या नाही मग. लय अवघड आहे. कीर्तनाला जातो मी, कीर्तनाला तर काही ठिकाणी असं आहे ना, शालं नाही श्रीफळ नाही तरी आपल्याला कोणी विचारित नाही, जेवला का, मेला का नाही, आला का नाही, जाताना तुझा भुगा झाला का, काय कोणी विचारित नाही महाराज. आणि दुसऱ्या दिवशी ताई आल्या ना 11,000 देऊन, ताई जेव्हा येता का आमच्या घरी? आम्ही काय केलं? आपलंच पाप असेल, लोकांना काय म्हणतात महाराज चुकीचं आहे का आपला शब्द?
झालं बा. मग त्या पुढच्या महिन्यात म्हणजे जर मुंबईला आम्ही त्या गणपतीत कीर्तनाला गेलो ना, घाटात गाडी अडकणार बा. लगे मागून फोन येतो 93 95 मे 14 अण्णा बुरडे आहेस. आम्ही दोघंच एक दिवस मागच्या आठवड्यात दोघंच कीर्तनाला गेलो. गणपती पालीला कीर्तन होतं. म्हणलं अण्णा घ्यायचं का कोणी. लोकल आहे लबाडा आमच्या गाडीत नाही बसत. आता आता बुरड्या नाही बसत. माझ्या एवढा जोडीदार असून तर नाही बस, नको त्या गाडीत बसवतो म्हणजे जोडीदार आहे. मग अरे आमच्या गाडीत बसा माझ्या बापांनो. आता अशोक महाराज कोतवाल मागं बसलेले. तुम्ही सगळ्या मंडळीनं माझे हात जोडून विनंती देतात बरं का. तुम्ही जरा असं मला म्हणा, हे काळजे महाराज कधीतरी आम्हाला नाही. बरं आपल्याला माणूस आहे ना, अण्णा बुरडे म्हणजे गाडी चालवणे बा. फक्त गाडी घरी येण्याची मतलब, तुम्ही गाडीत घाबरायचं नाही. आम्ही म्हणजे तुळजापूरच्या खालून कीर्तनावरून आलो मंडळी. 3.5 तासात तर काळजेवाडी 3.5 तासात तुळजापूरच्या खाली कीर्तन केल्यावर फक्त मी म्हणायचं जर काही घासली बोगाच घरी काळजेवाडीत. पण त्याच्यावर कृपा आहे देवाची. महाराज एवढा सुंदर माणूस आहे. झालं बा म्हणजे गणपतीत भेटलो ना. कुठं काळजे महाराज. मुंबईला गेलो होतो कीर्तनाला. नाही मग पालीला गेलो होतो. तुम्ही काय महाराज. आम्ही लालबागचा राजा 9 साला पावतो तुझ्या बापान ठेवलाय. एवढा लगेच एका दिवसात देव 9 साला पाहून काय येडे काय तुम्ही. एवढं सोपं आहे. झालं बा भाद्रपद संपला. त्याच्यात निम्मा बाप जेवाय घालवायचा. त्याचा रोग आला. आता फार रोग आला बापाला जेवाय घालाय. काय मंडळी दिवस होते. पितृ पंधरवडा असला तर तांदूळ जर उंबऱ्यावर पाहिलं तर 3 ठिकाणी खीर चपाती पचत होती. 3 आता पितृ करायला तयार कोणी नाही, घालाया कोणी तयार नाही, जेवायला यायला तयार कोणी नाही. बरं जेवायला यायला घाबरायला लागली लोक. काय ना घालून बिलून मारतो काय महाराज. अरे काय मरतो तू. घाबरतात लोक. आता पहिलं जर घरी जेवाय बसलं कालवान चांगलं नसलं ना, वाटी पोरं द्यायची. काकूची इथून घेऊन ये, जा तिकडून घेऊन ये. कुठून तरी कालवान आणायचं आणि भाकर खायची. आता जर स्वतःहून जरी चांगलं चुंगलं केलं आणि शेजारी नेऊन दिले ना, घेतात पण आहे ना, खात नाही कुणी. घाबरत्यात काही टाकलं का काय बा. आणि परत म्हणायचं देवर राखे तया मारील कोण न मोडे काटा हिंडता वन. एवढं सोपं आहे परमर. झालं भाद्रपद संपला ना. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. सत्वर पाहुगे मला भवानी आई रोडगा. अनादि निर्गुण प्रकटली भवानी. अनादि निर्गुण प्रकटली भवानी. अनादि निर्गुण प्रकटली भवानी. जय हो ताली वाजवा. प्रकटली भवानी. महिषासुर मर्दना लागोनी. महिषासुर मर्दना लागोनी. महिषासुर मर्दना लागोनी. महिषासुर मर्दना लागोनी. त्रिविध तापाची करावया झाडणी. त्रिविध तापाची करावया झाडणी. त्रिविध तापाची कराया झाडणी. त्रिविध तापाची करावया झाडणी. भक्ता लागितो भक्ता लागितो पावशी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन. आईचा जोगवा जोगवा मागेन. आईचा जोगवा जोगवा मागेन. आईचा जोगवा जोगवा मागेन. नवरात्र मला आठवतंय. नवरात्राचा उपास आयांनो तुम्हाला असायचा. पौर्णिमेचा नवरात्राचा फक्त बिंडीन खिचडी बा, तिसरं काही मिळत नव्हतं. बरं ती खिचडी केली ना 12:30 वाजता कढईमध्ये घरात पावशेराची. ती बाहेर आणली पडवीला की कार्टी जमा झालीच. लागलीच टोकाया बा. त्यातली मुठ द्यायची ना. आईला किती राहायची कशी पौर्णिमा कसं नवरात्र धरायचं ती तिलाच माहिती. आता उपासाला आणि फराळाला तोटा नाही राहिला. नवरात्रात मारा 7-8 पदार्थ असत्या. 7-8. आता बंद झालं बरं का मारा. टीमच नाही गती बा. टीम अख्खी फराळाला आज इकडं उद्या तिकडं. बिन पायतानाचा कोणी सांगितलं तुम्हाला. कोणी सांगितलं. माझा आवाज वाढू नका बरं का. माझा थोडा कमी राहू. करवती कमरी देहासी दंडन. प्रमाण घ्या. करवती कमरी देहासी दंडन करिता समान नये नाम. मला सांगा साधन खराब आहे. साध्याची प्राप्ती होईल का. गाडी पंक्चर झाली पोचायचे मग म्हणून चालेल का. नको पंक्चर काढायला पहिली पंक्चर काढ तरच जाता येईल. ही गाडी हे साधन आहे. त्या भगवान परमात्म्याजवळ जाण्याचं साधन शरीर आहे. आणि हे जर म्हणजे नादुरुस्त असेल कसं मिळेल देव. देवाला जा, देवाची सेवा करा, त्याचे उपवास करा, पण जरा थोडं बाण ठेवून करा मंडळी. मग तो भगवान परमात्मा देवाला डोक्यावर घेतलं, तिकडं सोडलं देवाला. देव तिकडे गेल्यानंतर तिथं जन्माला आलेली माया आणलेली आहे. आणि सगळे सथाड उघडलेले दरवाजे कड्या कुलप सगळी लागली गेली. तिकडं कळलं वसुदेवाला म्हणजे कंसाला की त्या मायेने सांगितलंच ना ती नेऊन दिल्यानंतर
की तुला मारणारा तू काळजी करू नको, तो आता गोकुळात वाढतोय त्याची काही काळजी करू नको तू. त्याला कळलं मला मारणारा गोकुळात जन्माला आलेला आहे. मंडळी गोकुळात त्रिलोक्याचा मालक जन्माला आला ही बातमी सगळ्या गवळणींना कळाली. आणि मग काय माझा आवाज कमी ना करू. मंडळी गवळणींना ही बातमी कळाली त्रिलोक्याचा मालक श्रीकृष्ण भगवान परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे. गवळण सगळ्या गवळणी एकमेकाला सांगू लागले. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 एक धावी एक पुढे वाटी ताटी सुंट म्हणे. 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 गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 एक धावी एकी पुढे ताटी वाटी सुंट पुढे. सईनीची गलबल झाली दासी जणी हेल घाली हेल. हेल आता कळण का हेल. आता हेल कळण. हेलाचे दोन प्रकार. बैलगाडीत आणतात ना वैरणीचा ज्वारीचा असेल बाजरीचा असेल त्याला हेल असं म्हणतात. बिमुगाच्या पाल्याचा त्याला हेल असं म्हणतात. आणि दुसरा हेल पूर्वीच्या काळी एखाद्या घरात महिला बाळण झाली की 12 दिवस जोडीची खेप टाकायची नाही का तिथं. आणि मग ती 12 दिवस जोडीची खेप टाकली की मग काय त्या 12वी नंतर काय एखादं फुलपात्र नाही तर ती डिश मिळायची. बरं आयांनो तुम्ही त्यावेळेला हेल टाकीत होता त्याच्यात काही नवाल नाही कारण तेव्हा पाणी नळाला होत. आता आम्हाला एरिवून पाणी आणायला लागतंय काढून आमच्या बायकांना. मग तुम्ही सोपं समजिता का गाव बापांनो तुम्ही. हां अरे विचार करा आज आम्ही चिखल तुडीतोय. हां तुम्ही ज्यावेळेला होते लहान ज्यावेळेला माझ्या बापांनो तुम्ही तारुण्यात होता ना त्यावेळेला रस्ता डांबरी होता. मला आठवतंय आम्ही लहान होतो तेव्हा सिमेंटची गरज होती. आता बोया सारवायला का त्यात किती तरास आहे हो. हो आता मला सांगा आजच्या काळात जर हेलाची परंपरा चालू केली पहिली काळजी मारा तू याच घरी करू तू काय लोकाला सांगू. मी जर इथून कीर्तनाहून गेलो आणि आमच्या बायकोला सांगितलं की आता हेल घालायची परंपरा चालू करायची. आता इथून पुढं भावकीत जर कोण बाळण झालं तर तू 2 भांडे जोडीची डोक्यावर घेऊन आडबीट नाही करायला लागली म्हणजे बरं बा. ती म्हणून माझ्या बापाकडून अख्खा तांब्याचा हांडा मागविते पण हेल जमणार नाही आपल्याला. काय परंपरा होते हो पूर्वी. हां काय म्हणजे किती बदललो आपण. अगदी या 5-25 वर्षात किती बदललं मंडळी. इतका पण बदल मला वाटतं आपल्या भविष्याला अधोगतीला घेऊन जाणार आहे. विठाला विठा मंडळी त्रिलोक्याचा मालक गोकुळामध्ये भगवान परमात्मा हळूहळू वाढू लागलेला आहे. हळूहळू भगवान परमात्मा वाढू लागलेले आहे. तिकडं कंसाला समजलं कळलं की आपल्याला मारणारा गोकुळामध्ये. मग त्याला मारण्यासाठी त्याने अनेक मंडळी पाठवण्याचा विचार केलेला आहे. त्यांनी ज्याला पाठवलं काग बाग रिठा मारिले बालपणी अवघ्या दैत्य खानी बुडविल्या. एवढंच काय मंडळी पुतना नावाची राक्षसीन पाठवली. सुंदर स्त्रीचं रूप धारण करून आली. स्तनामध्ये विष घेऊन आली आणि यशोदे तुझी लांबच्या नात्याची मी बहीण आहे. तुला मुलगा झाला मला समजलं यशोदे मला सांगितलं नाही. ती आली त्यावेळेला हा यशोदा मातेच्या मांडीवर होता. स्तनामध्ये विष घेऊन आलेली आहे. सुंदर स्त्रीचं रूप धारण करून आलेले आहे. यशोदेच्या बहिणीचं नातं लावू लागलेलं आहे. आणि मग त्या भगवान परमात्म्याला यशोदेनं उचललं आणि तिच्या मांडीवर ठेवलं पुतणीच्या. आता तिने स्तनामध्ये काय आणलं होतं विष कशाला आणलं होतं मारायला घेऊन आली होती. स्तनपान केलं तिनं देवाला. मंडळी त्या विषाचा परिणाम देवावर झाला. पण मंडळी जरी देवावर त्या विषाचा परिणाम झालेला असला तरी पण देवानं काय केलं सोसिली पुतना त्या पुतनेचा मंडळी उद्धार केला. आता मला सांगा राक्षसीन होती स्तनामध्ये विष घेऊन आली होती मारायला आली होती तरी तिचा उद्धार का बरं केला देवानं. कारण
स्तनपान केलं म्हणजे आईचा अधिकार प्राप्त होतो. मग स्तनामध्ये विष जरी असेल तरी आई आहे, म्हणजे आईच्या स्तनातून आपण दूध प्यालो, तिच्याविषयी कसं वागलं पाहिजे. आता राईवर बोलायला वेळ नाही, पुढे जायचंय. मग मंडळी हळूहळू भगवान परमात्मा वाढू लागले. त्रिलोक्याचा मालक त्या ठिकाणी वाढू लागलेले. वाढत असताना देव हळूहळू हळू थोड्या 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 गोकुळामध्ये खोड्या करू लागले. पण मंडळी जोपर्यंत भगवान परमात्मा लहान होते तोपर्यंत गोकुळामधल्या खोड्या सगळ्यांना अशा अप्रूप करत होत्या, आपुलकी निर्माण करत होत्या, सगळ्यांना बरं वाटत होतं. पण जसं जसे देव वाढू लागले, मोठे होऊ लागले, तशा तशा खोड्याही वाढू लागल्या. आणि मग त्या खोड्यांची सगळी गारणं त्या ठिकाणी यशोदा मातेच्या वाड्यावर येऊ लागली. बाई याला समजून सांग, हा फार खोड्या करतोय, याला समजून सांग. पण मंडळी त्याला कितीतरी समजून सांगितलं ना तरी तू ऐकत नसायचं. मग विचार केला याला एवढं समूळ समजून सांगावं, हा ऐकत नाही. बरं उलट ती यशोदा म्हणायची तुम्ही तर बाऱ्या घरच्या बारे, माझं तर मुलगा लाने, तो खोड्या करीनच कसा. उलट ती त्यांनाच वेड्यात काढायची. किती सांगितलं तरी हा खोड्या करायचा राहत नाही. किती सांगितलं तरी त्याची आई त्याला दापीत नाही, त्याची आई त्याला समजावून सांगत नाही. खोड्या तर काही कमी नाही, करावं काय. एक दिवस सारं गोकुळ नंदबाबाच्या वाड्यावर जमा झालं. यशोदा माता आहे, कृष्ण भगवान परमात्मा बाजूला आहे. आणि त्या ठिकाणी आलं सारं गोकुळवासी सगळे आले. आल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं यशोदे तुला मी एवढं सगळं समजून सांगतोय, तुझा हा कृष्ण एवढा खोड्या करतोय, तू ऐकायच्या मनस्थितीत नाही, तो थांबायच्या मनस्थितीत नाही. तू आता आम्हाला एकदाच सांग, आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. मग बाकी सगळ्या गोपिकांचं, गोपाळांचं, गवळणींचं हे ऐकून यशोदा माता विचार करू लागली, आता भलतंच काहीतरी घडू लागलेलं आहे. यशोदेने तक्षणी सांगितलं तुम्ही कुणी गोकुळ सोडून जायची गरज नाही. तुम्ही म्हणताय ना माझा कृष्ण तुमच्या सगळ्यांच्या खोड्या करतोय, मी तुम्हाला शब्द देते आजचा दिवस जाऊ द्या, उद्यापासून तुम्हाला गोकुळामध्ये कृष्ण दिसणार नाही, तुमच्या खोड्या होणार नाही. सगळ्यांना आनंद झाला, सगळेजण आपापल्या घरी गेले. कृष्ण भगवान परमात्मा बाजूला उभा आहे. यशोदेने सांगितलं कृष्णा उद्यापासून तू गोकुळात राहायचं नाही. मग तू काय करायचं तर तू उद्यापासून रानामध्ये जायचं. आपल्या साऱ्या गायी घेऊन तू रानामध्ये जायचं, गोकुळामध्ये राहायचं नाही. मंडळी एवढा आनंद त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला झाला. का आनंद झाला? कारण देवाला सुद्धा असं झालं होतं कधी गोकुळ सोडेल, कारण पुढेही बहुत करणे आहे. दुकानामध्ये बोर्ड असतो पा, कामाशिवाय जास्त वेळ बसू नये. कुणासाठी असतो? रिकामटेकड्या माणसांसाठी असतो. जी कामाची मंडळी ती त्या बोर्डाकडे लक्ष देत नाही, त्या दुकानात ती जात नाही, गेली तर थांबवतो नाही. देवाला असं झालं होतं कधी गोकुळ सोडेल. मग देवानं काय केलं? आईची आज्ञा ऐकल्याबरोबर आपले सगळे वरद, वाकड्या, पेंद्या, सुदामा सगळ्यांना जमा केलं आणि सगळ्यांची मीटिंग लावली. मार्गदर्शक फार महत्वाचा आहे बरं का, वाटाड्या महत्वाचा आहे. तरुण मुलांनो तुम्ही सगळे अगदी तिशीच्या आतल्या असून सुद्धा एवढं सगळं सुंदर कार्य करताय, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद करून तुम्ही मार्गदर्शक दुनियांचं ठेवताय. वाटाड्या महत्वाचा आहे, वाटाड्या. हो म्हणजे वाटाड्या मार्गदर्शक जर चांगला असेल, थोडक्यात ड्रायव्हर चांगला असेल तर प्रवासाला बरं वाटतं. ड्रायव्हर जर चांगला नसेल ना मग भीती वाटते प्रवासाला. तसं वाटाड्या मंडळी त्रिलोक्याचा मालक श्रीकृष्ण भगवान परमात्मा देवानं काय केलं? सगळे मित्र जमा केले आणि सगळ्यांना सांगितलं आपण सगळ्यांनी उद्यापासून गोकुळात राहायचं नाही. मग काय करायचं? आपण सगळ्यांनी आपापल्या गायी घेऊन उद्यापासून काय करायचं? यमुनेच्या तीरावर गायी घेऊन जायचं. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या, गाया घेऊन सारे गोपाल रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या, या या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या, या या या, तुम्ही गाया
विनोबा मित्रांना सांगितलं आपण सगळेजण तुम्ही गाया घेऊन गोपाळ सगळेजण आपण सगळ्यांनी गाया घेऊन रानात जायचं. कशासाठी जायचं? गायी चारायला जायचं. देवा गायी चारायला जायचं म्हणजे आपण सगळ्यांनी उद्यापासून आपापल्या गायी घेऊन गोकुळामधून यमुनेच्या तीरावर गायी चारायला जायचं. देवा गायी बरोबर घ्यायची का अजून काय म्हणले? गायी बरोबर घ्यायच्या, पण लक्षात घ्या आता गायी ओळायच्या. तिथं जाऊन गायी ओळायची. आता गायी ओळायच्या म्हटल्यानंतर तिथं गेल्यानंतर त्या गायी सगळ्यात काही शब्दांनी परत फिरतील का? एखादी इरवड करणारी गाय असेल किती ओरडलो तर ती नाही मागं येणार. म्हणले मग काय करायचं? म्हणले काठी बरोबर घ्या. एखाद्या गायीने जर शब्दानं नाही वळती केली तर काठीच्या दाखानं तिला मागं फिरवता येईल. म्हणले देवा काठी बरोबर घ्यायची. अजून काय? म्हणले आपण आता गोकुळामधून यमुनेच्या तीरावर जाणार, तिथं गायी चारणार. आता गायी चारत असताना त्या ठिकाणी जर यदा कदाचित पाऊस आला तिथं निवारा आहे का? म्हणले नाही निवारा. म्हणले मग देवा निवारा नाही मग काय करायचं? म्हणले गोंगडी बरोबर घ्या. म्हणले गोंगडी कशासाठी? जर तिथं गेलो आणि पाऊस आला मग गोंगडी अंगावर घेता येईल. म्हणले देवा गोंगडी बरोबर घेतली आणि पाऊस नाही आला तर नको येऊ द्या, गारुंडा सुटला तर अंगावर घेता येईल. म्हणले पाऊस नाही आला ना, गारुंडा नाही सुटला तर गोंगडीचा उपयोग काय? म्हणले आडगळीत बसायचं ठरलं तर खाली अंथरता येईल. हो म्हणले मग चालेल, गोंगडी बरोबर घ्या. म्हणले अजून काय? म्हणले सगळ्यात महत्वाचं आता आपण तिथं जाणार, सगळ्यात पहिलं काय करणार? गायी चारणार. गायी चारणार आणि महत्वाचं म्हणजे खेळ खेळणार. कोणकोणते खेळ खेळणार? अबकतु बकती बक पोरती गुण खेळ मांडू. 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 खेळ विटी दांडू पोर खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. ओ खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. अबकतु बकती बक पोरती गुण खेळ मांडू. 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 कानोबा खेळ डाव जाऊन कुरडी. 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 किती करशील रे घोडी. किती करशील रे घोडी. कानोबा खेळ डाव जाऊन कुरडी. 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 हे हमामा पोरा हमामा. हमामा पोरा हमामा. हमामा पोरा हमामा. हमामा पोरा हमामा. घुमरी वाजे घमामा. घुमरी वाजे घमामा. घुमरी वाजे घमामा. हमामा पोरा हमामा. हमामा पोरा हमामा. हमामा पोरा हमामा. हमामा पोरा हमामा. खेळ भवराग बाई भवराग. खेळ भवराग बाई भवराग. खेळ भवराग बाई भवराग. खेळ भवराग बाई भवराग. या राधिकेचा नवरा 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 खेळ भवराग बाई भवराग. खेळ भवराग बाई भवराग. भवराग भवराग खेळ खेळणार आहोत आपण. टाळ्या वाजव जोरात. महाराज आमचं गाव कमी नाही. म्हणजे गावं सगळीकडे जे सगळ्यांची चांगली आहे, पण खरंच मला अभिमान वाटतो. तुम्ही जवळून पाहता मला 15 वर्ष, त्याची काही काळजीच ना करू. म्हणजे आजही आळंदीमध्ये असणाऱ्या साधकांना सगळ्यात जास्त मदत जर कोणत्या गावाची जात असेल तर माझ्या माहितीप्रमाणे चोरली गावाची जाते बरं का. म्हणजे पाळी तर जाते याच्यात नवलं. माझ्याजवळ अशी काही माणसं आहे की जी महिना 2 महिन्यांनी 2-5 हजार रुपये आणून देतात महाराज वारकऱ्यांना मदत करायची. बरं ह्या गावात महाराज कधी वादविवाद नाही. सगळ्या पक्ष असू द्या, सगळं राजकारण असू द्या, कधीच कोणाचं मतभेद नाही. आणि मी स्वतःला महाराष्ट्रातला सगळ्यात भाग्यवान कीर्तनकार समजेल. 350 कीर्तन प्रवचनं झाली महाराज स्वतःच्या गावात. लोकांना 6 महिन्याला गावात बोलू येत नाही. मागच्या 3 दिवसापूर्वी मीच होतो आणि आजही मलाच बोलवलंय. म्हणजे अशा इतकं सुंदर नियोजन. फार असं तुम्ही परत तुमच्यासाठी खरंच मी टाळ्या वाजवतो. आनंद वाटला महाराज. आणि मुलींनी सुद्धा काय बाळांना तुम्ही कुठले? हा कोणत्या संस्थेत?
नवनाथ महाराज चोर किती काय महाराज वा बाबांचं आपलं सुंदर असं म्हणजे आजच्या काळात मुलींना अध्यात्म फार गरजेचं आहे आणि तुम्ही इतक्या शिस्तबद्ध तुमच्या चेहऱ्यांवर आम्ही सांगणार आम्ही रोज याच्यातच आहे पण तुम्हाला पाहिलं इतकं शिस्तबद्ध चारित्र्य संपन्न भगवान परमात्म्याचं अध्यात्म करा इतकी चांगली सुंदर सेवा करा ना लोकांनी म्हणलं पाहिजे मुलींनी कीर्तन करावं ह्याच परमार्थ असा करायचा ना लोकांनी म्हणलं पाहिजे अरे असं करता आलं पाहिजे प्रत्येक मुलींनी पाहिलं पाहिजे भविष्य ज्या वेळेला तुम्ही या व्यासपीठावर उभा असाल ना कीर्तनकार म्हणून त्यावेळेला तुमच्याजवळ एवढी सर्व गुण संपन्नता असली पाहिजे 2 बुकं कमी असू द्या मला 3 मुली 85% मार्क्स पडले झालंय कुणाचं झालं प्रवचन कुणा झालं ती नाही आली का वा प्रवचन झालं म्हणजे कीर्तन होणार त्याला काय हा वा सुंदर कीर्तनकार सन तुम्ही सगळेजण सुंदर परमार्थकार सन पण इतका सुंदर करा ना की म्हटलं पाहिजे वा मंडळी आपण तिथं जाऊन खेळ खेळणार आहोत भगवान परमात्म्यानं आपल्या सगळ्या सवंगड्यांना सांगितलं पण म्हणले लक्षात घ्या तिथं जाणार गायी चारणार खेळ खेळणार पण तिथं गेल्यानंतर भूक लागणार ना काय तिथं आश्चर्य आहे का काय पण तिथं स्वयंपाक नाही पार्सल आणता येणार नाही तिथं भूक लागणार आहे म्हणले मग त्याचं काय करायचं म्हणले ते तर लय महत्वाचं त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल घरून काहीतरी घ्यावं लागेल पण म्हणले लक्षात घ्या केवळ बरोबर घेऊ नका डबा बरोबर घेतला आणि उपासपोटी निघाली प्रवासाला आता गोकुळामधून जायचंय यमुनेच्या तीरावर बरं प्रवास करून जायचंय भाकरी बरोबर आहे शिदोरी बरोबर आहे पण जर उपासपोटी असेल तर प्रवास होईल का म्हणले सगळ्यात महत्वाचं काहीतरी पहिलं खा आणि त्यातलंच काही बरोबर घ्या तुकोबाराई सांगतात हेच अभंगाच्या आता हे जेऊ हो आता ये जेऊ आता हे जेऊ आता हे जेऊ आता ये जेऊ जेऊ आता ये जेऊ जेऊ आता हे जेऊ जेऊ आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला सवे घेऊ शिदोरी सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला काला जगद्गुरु तुकाराम अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात आता येशी जेऊ सवे घेऊ शिदोरी आता म्हणजे आता या शब्दातून भगवान परमात्म्यांनी आपल्या सगळ्या सवंगड्यांना काय सांगितले आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे आता आता म्हणजे आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे आता म्हणजे 84 लक्ष योनी त्यात मनुष्य देहा वाचवणे अधिकारी ब्रह्मज्ञानी आणि कोणी असे ना आता म्हणजे नरदेह निधान लागले अति उत्तमची सार उत्तमची गती देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे म्हणून लक्षात घ्या आता म्हणजे जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हा दुर्लभ नरदेह आता तुम्हाला आणि मला मिळालेला आहे शेवटची पाळी तेव्हा मनुष्य जन्म आता मिळालेला आहे ना मग आता काय करायचं जे काही करणार आहोत ते आपल्या बरोबर येणार आहे याचं भान ठेवायचं मग असं काही करा की जे आपल्या बरोबर येताना त्या ठिकाणी जिथं आपल्याला जायचंय तिथं कामी येईल ऐसे काहो न करी काही पुढे नाही नाशजा म्हणून तुकोबाराई सांगतात आता याची जेऊ सवे घेऊ शिदोरी मग काय खायचं आणि काय बरोबर घ्यायचं मंडळी तुकोबाराई सांगतात अभंगाचं द्वितीय चरण हरिनामाचा खिचडी काला 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 हरिनामाचा
श्लोकाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात काय खायचं आणि काय बरोबर घ्यायचं. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. हरि आणि नाम काला म्हणजे ऐक्य, सामाजिक ऐक्य या नामे काला. दही भाताचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. काला म्हणजे कालवा कालव नाही हो. म्हणून जी कालवा कालव असते ना ती काल्याच्या दिवशी संपुष्टात आली पाहिजे आणि सामाजिक ऐक्य निर्माण झालं पाहिजे. ही संस्कृती आणि परंपरा तुम्हाला मला वारकरी संप्रदायाने दिलेली आहे. म्हणून हरी आणि नाम म्हणजे तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे ना मंडळी, त्या देवाचं नाव तुमच्या मुखात आलं रे आलं तर क्षणी त्या देवाची प्रतिमा तुमच्या हृदयामध्ये उभी राहिली पाहिजे. याला म्हणायचं काला. म्हणतो काला तुम्ही दिवसातून 5 मिनिटं केला तरी चालेल. ज्याला जेवढा वेळ आहे ना त्यांनी तेवढा वेळ करायचं. पण एकदा का त्याचं नाव घेतलं मी तू पण जाऊ दे दुरी, तो मुखामध्ये तोच हृदयामध्ये. पण आपलं होतं काय, मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाव आलं, हृदयामध्ये स्वरूप प्रगट होईल याची शाश्वती आहे का. एका सद्ग्रस्तांचा नियम होता, रोज सकाळी स्नान झाल्याबरोबर काय करायचं, देवघरात जायचं, देवपूजा करायची आणि 1 तास नामस्मरण. 1 तास नामस्मरण झालं की डायरेक्ट यायचं आणि स्वयंपाकघरात पाटावर बसायचं, समोर ताट लागायचं. पण ताटामध्ये भाजी आवडीची पाहिजे. पण भाजी जर आवडीची नसेल तर ताट भिर. मग त्याच्यासाठी ते आई साहेब काय करायच्या, यांचा नामजप चालू होण्यापूर्वी रोजची भाजी विचारून घ्यायच्या. मोहन महाराज अडचण नको बा. पण एक दिवस नियमाप्रमाणे काय झालं, जप चालू झाला ना आई साहेब विसरल्या कालवान काय करू महाराज. राम कृष्ण हरी, जप चालू झाला देवघरात, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. आता कालवंत विचारलं नाही, बरं मनाने करावं, नाही आवडलं तर ताटभीर. आता काय करायचं. पण आई साहेब हुशार असतात माईला भगिनी हो. त्या आई साहेबांनी काय केलं, एका ताटामध्ये काही वांगी घेतली आणि देवघरात राम कृष्ण हरी असं वांग समोर धरलं. म्हणजे वांग्याचं कालवण करू का, राम कृष्ण हरी. वांग पाहिलं, राम कृष्ण हरी नको, लगी वांग बाजूला पहा, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. बटाटा आणला, बटाटा, राम कृष्ण हरी असा बटाटा समोर धरला, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. नको 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 बाबो, बटाटा बाजूला, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. फ्लावरचा गड्डा आणला, फ्लावरचा, राम कृष्ण हरी असा फ्लावरचा गड्डा समोर धरला, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. चालेल चालेल चालेल, याला म्हणायचं कालवा कालव. नाही तर इकडं हरिपाठ चाललाय, हरी मंदिरात कीर्तन चाललंय तरी फोनवर बोलतो. फार वाटोळ केला मोबाईलने बा. पुढं जा नुसती इडी झाली, लोक नुसती बोटं चाळायला लागली बा. हाय बरं आहे बा. आमची मंडळी तिकडे माहेर ह्याला गेलेली नंदाच्या इकडं, मला मेसेज टाकली, कधी आले तुम्ही, पोचले का तुम्ही. मी फोन लावला, तुला काय रोग आला का फोनवर बोलाय. मी एवढा एवढा मला आता चॅटिंग करायला येळे का. हा बरं, ते लय आवड आहे बा. बरं चॅटिंग करताना होतं काय, जड असं काय डायरेक्ट बोलून करता येत नाही, तर शब्द ते असतात त्यामुळे असं टाकायचे. बरं चुकायचे, बरं ते सोपं आहे का कार्यक्रम. मी इकडून फोन लावला, तुला काय बोलायचं ते फोनवर बोल. म्हणजे असं एवढ्या जोरात नाही बोललो, आपलं तुम्हाला जोरात सांगितलं. मग एवढ्या जोरात बोलून काय करायचं, एवढ्या जोरात बोलून जमन का. हां महाराज तुम्हाला सांगतो, अहो तुम्ही सुद्धा त्याच मांडवा खालचे काय आहे. बरं आपला तर लय कार्यक्रम अवघड झालेला आहे. हे काय बोलता, आम्हाला आहे ना लय त्रास सायांनो. हाला बा हाला. हो जर आता माझ्या मागच्या आठवड्यात 4-5 दिवस कार्यक्रमच नाही, नुसता फोन आला ना, आला असं त्या जोडीदारांचा चालला हिंडाया. घरी असला ना, घरी थाट नाही माट नाही काही नाही. आता आज 2 शव आहे, उद्या 2 शव आहे. आता चालू झालं, अख्खी कसर निघणार राहिलेल्या महिन्यात. हा म्हणजे इतकं अवघड आहे ना. आता पहिलं मला म्हणजे आपण जर पाहिलं ना मंडळी आयांनो, भरलेलं वांग जर तुम्ही केलं 1.5 भाकर खाणार माणूस. बरं आता बऱ्याच माझ्या भावांची माझ्याकडे तक्रार आहे, म्हणजे इथे बसलेल्या बऱ्याच जणांची, की हल्ली कालवाणाला चव नाही राहिली. पण आता मी धाडसाने बोलतो दत्ता भाऊ, कोण म्हणतो कालवाणाला चव नाही राहिली. माझ्या आईने फक्त आता घरी जाऊन भाकर करू द्या आणि बेसन करू द्या, नाही 1.5 भाकर खाल्ली ना तर मग बोला. खरं सांगू का, आता कालवणाला चव नाही राहिली असं नाही, खरं बोलू का माफी मागून, आता चवीचे हात नाही राहिले.
बरं आपल्या आईच्या वांग्याचं कौतुक करावं तर मग आईच्याच हाताने खा. नंतर 2 दिवस लय त्रास होतो. खराटच काय होईल त्यांना माहिती नाही. याला तिखट चालत नाही. असा जाळ थोंडाचा करीन असं वाटतं कुडून अक्कल सुचली बुवा. परत कानाला खडा बोलण्याची नाही. आता घरात काही लय अवघड आहे. याला म्हणायचं कालवा कालव बरं का. हरी आणि नाम. ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे ना मंडळी, त्या देवाचं नाव तुमच्या मुखात आलं ना तर क्षणी त्या देवाचं स्वरूप प्रगट झालं पाहिजे. किती वेळ मिळेल तेवढा वेळ करा. पण तुकोबाराय सांगतात त्याच्यासाठी प्रेमे मोहिला साधने, याला अंडरलाईन करा. प्रेम महत्वाचं आहे बरं का. संसारातही प्रेम महत्वाचं आहे आणि मंडळी परमार्थामध्ये सुद्धा प्रेम महत्वाचं आहे. प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. प्रेमाविन भजन नाखाविन मोती अर्थाविन पोथी वाचू नये. आता सगळं आहे पण प्रेमच नाही राहिले. तेच ते जगणं, तेच ते जीवन, रोज रोज तेच ते सारखं जेवण. आयुष्यात कधीतरी थोडं तरी चेंज पाहिजे. एकमेकांशी बोलता येतं आधी काळजात रेंज पाहिजे. भाऊ दूर झाले, आईबापाचं ओझं झालं, अर्धांगण तुझं अर्धांगण माझं झालं. काळजात थोडं तरी आपुलकीचं कव्हरेज पाहिजे. एकमेकांशी बोलता येतं आधी काळजात रेंज पाहिजे. हल्ली घरातल्या घरात अंगत पंगत बसत नाही. आपुलकी प्रेम जिव्हाळा दूर दूर दिसत नाही. घरात प्रत्येकाला आयुष्य अरेंज पाहिजे. एकमेकांशी बोलता येतं आधी काळजात रेंज पाहिजे. एकमेकांचं सुख दुःख एकमेकांनी वाटायचं. आपुलकीनं माईनं एकमेकांना भेटायचं. एकत्र पंक्ती जेवताना शेतातलं ताजं व्हेज पाहिजे. एकमेकांशी बोलता येतं आधी काळजात रेंज पाहिजे. एकमेकांशी बोलता येतं आधी काळजात रेंज पाहिजे. रेंज महत्वाची. रेंज नसेल तर बोलता येईल गो. एका माणसाचं काम होतं, त्याला फोनवर निरोप द्यायचा होता. रेंजवर बोलतोय, त्याला निरोप द्यायचा होता. त्याच्याकडे मोबाईल नव्हता. त्यांनी सदरच्या माणसाला 2-4 माणसांमध्ये विचारलं, का हो दादा तुमच्याकडे मोबाईल आहे का? मला जरा थोडं महत्वाचं बोलायचंय. तो म्हणला आहे बा आहे. ज्याच्याकडे मोबाईल होता तो म्हणला आहे. म्हणलं मग मला जरा 2 मिनिटं बोलायचंय, चालेल का? जास्त वेळ बोलणार नाही. म्हणला चालेल. काढला मोबाईल बाहेर. ज्याच्याकडे मोबाईल होता त्यांनी, ज्याचं काम होतं त्यांनी पाहिलं. म्हणले भारीतला दिसतोय हो. म्हणले 1,36,000चा आहे. हा नाही तो 1,36,000. मोबाईल किती भारीतला आहे, गाडी किती भारीची, बंगला किती कोटीचा आहे. याच्या वेडे झालो आम्ही. मी एकाला एक स्थळ दाखवलं एका मुलाला, पिंपरी चिंचवड शहरातला आपल्या. 3.5 एकर पोराला एकट्याला. अख्खं खानदान माळकरी. पोराचा बिझनेस 2-2.5 लाख रुपये महिना इन्कम. आता मला सांगा पिंपरी चिंचवड महापालिकेत 3.5 एकर पार निवाची झोन, ग्रीन झोन असला तरी थोडा झाला का? दाखवलं बा. मुलाची माणसं मुलीला पाहून गेली, मुलीची माणसं मुलीला पाहून गेली. अख्खं घरदार पाहून झालं. आणि पाहून झाल्यानंतर म्हणलं मग लावायचा का टिळा, गंध वगैरे लावायचा का? तर मुलीच्या बाजूचे 1-2 जण म्हणले जरा थोडी 2-3 माणसं जायची राहिली. तेवढी बघून आली की चालेल. म्हणलं जाऊ द्या बुवा. राहिलं कोण होतं बघायचं? मुलींच्या मावश्या. त्यांना भूत आलाय मेवण्यान साडू नको रोगाला काही कळत नाही. नुसता धिंगाणा झाला घराघरात बुवा. भाऊ राहिला बाजूला तो साडू आला मध्ये. बहीण राहिली बाजूला, वहिनी राहिली बाजूला, ती मिवणी आली मध्ये. अरे हिचं हायच काय इथं बुवा. झालं बा. त्या दोघी जाऊन आल्या. बिनासलं ना लग्न. मी सहज विचारलं, म्हणलं काय झालं, काय जमवायचं का? मध्यस्थी म्हणला, महाराज सगळं चांगलं होतं बरं का, मला लय वाईट वाटलं, असं व्हायला नव्हतं पाहिजे. म्हणलं सरळ बोल बा, मला वेळ कमी तुला वेळ कमी. तो म्हणला, महाराज मुलाचं घर नाही आवडलं. का मुलाचं घर नाही आवडलं? मग थोडा विचार करा. आपण कोणत्या गोष्टीचा विचार करतोय? मला 1,36,000चा आहे. तो म्हणलं चांगला आहे हो. म्हणले चांगला आहे, पण म्हणलं किती मागाचा असू द्या, मी लई बोलणार नाही. तो म्हणलं लई बोलणार नाही म्हणजे त्याच्यात काय कार्ड आहे का? काय तो प्रिपेड आहे कवर बोल एवढा बॅलन्स नाही. म्हणले बॅलन्स जरी असला तरी पण बॅटरी वगैरे. तो म्हणला बॅटरी फुल आणि बॅकअप जोडलेला आहे. कवर बोल. म्हणलं चालेल. म्हणले हो. म्हणले सांगू का नंबर? म्हणले सांग. रेंजवर बोलतोय सांग म्हणले. सांगितला नंबर त्यांनी. 9822581923 माझा आहे. सांगितला बुवा. सांगितल्यानंतर ज्याचा 1,36,000 होता त्याने असा डायल केला आणि स्वतःच्या कानाला लावला. 1 सेकंद झाली, 5 सेकंद झाली, 10 सेकंद झाली, तरी काहीच नाही. तो म्हणला हो दे ना इकडं, हो दे ना इकडं. तो म्हणला थांबा हो. म्हणले काय झालं? लावलाय ना. म्हणले हो, पण लागला नाही. झालं बा. परत खाली घेतला, परत डायल केला, परत कानाला लावला. म्हणले काय होतंय? म्हणले लागत नाही हो. जवळजवळ 2-2.5 मिनिटं आदाबले 2 जण, तरी लागाना. त्याच्यात 1 जण बाजूला उभा होता. तो ज्याचं काम होतं त्याला म्हणला, खाओ जरा महत्वाचं काम आहे का? थोडं लय फार बोलायचंय का? महत्वाचं बोलायचं का? म्हणले हो. म्हणले मग माझा मोबाईल चालेल का? म्हणला चालेल. त्यांनी काढला मोबाईल खिशातून. म्हणले तुमचा केवढ्याचा आहे? म्हणला 2,500चा आहे जिओ.
आता ते 1,36,000 बघायला लागलं बा 2,500ची कुठं अगरबत्ती ओळी तो मा 1,36 पुढं. तो म्हणलाय बघा माझा मोबाईल आहे 2,500च, काम कमी वेळात असेल तर देतो, कारण बॅलन्स राहिलेला आहे 6 रुपये आणि 1 कांडी चार्जिंग आहे. हे कांडी आणि बॅलन्स पहिले दिवस होते, त्याच्यातला होता कांडीव चालायचा बॅलन्स कांडीव. मोबाईल 6 रुपये शिल्लक, 4 रुपये शिल्लक, 11 रुपये शिल्लक असे होत. म्हणले नाही लय वेळ नाही बोलणार बा मी. म्हणले सांगू का नंबर? 2,500 वाल्याला त्यांनी नंबर सांगितला 9822581923 आणि नुसता कानाला लावला 2,500 वाल्या मोबाईलवाल्यानी. आणि दुसऱ्या सेकंदाला तर म्हणलं घे बोल. म्हणलं घे बोल म्हणजे लगेच कसं काय बोल? म्हणलं घे बोल म्हणजे फोन लागलेला आहे. म्हणजे असं कसं? तो 2,500चा तुमचा मोबाईल लगेच लागला आणि 1,36,000चा लागला नाही. म्हणले याला रेंज आहे, त्याला रेंज नव्हती. रेंज महत्वाची, रेंज. मोबाईलला जर रेंज नसेल तर काय करावं लागतं? टावर घ्यावा लागतो, टावर. जर जिओला रेंज नसेल, वोडाफोनला रेंज नसेल, आयडियाला रेंज नसेल तर आपल्या परिसरात टावर घ्यावा लागतो. हे झालं त्या मोबाईलचं. ह्या मोबाईलला रेंज टावरमुळे येते. ह्या मोबाईलला रेंजचा टावर मागे आहे बरं का. इथं जोडून घ्या जाता जाता. आणि राहिला तर तिथे एक टावर आहे, 2 चोरली 2 टावर आहे चोरलीत. पहिला टावर इथे, इथं बहीण एक, मधी भाऊ आहे, मागे एक पद्मावती माता बहीण आहे. महाराज आंबील पिजेला इथं हे निघायची. हे साधं देवस्थान नाही महाराज. इंद्रायणी माता फक्त पायाला स्पर्श करून खाली जाते बस. म्हणून हिचं पावित्र्य या मातीचं कधी कमी होऊन देऊ नका. काही झालं तरी ज्या दिवशी आपल्या मंदिरांचं देवस्थानचं परिसरातल्या काही गोष्टींमुळे पावित्र्य कमी झालं ना, त्या दिवशी आपली अधोगती चालू झालीच म्हणून समजा. त्याच्यात तुम्ही पण आणि मी पण. मी काय गावाच्या बाहेर नाही, मी पण. म्हणून मंडळी इथं सगळ्यांनी आपापले मोबाईल सगळ्यांनी हे करून ठेवले पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. तुकोबाराय त्या काल्याचं तुम्ही सेवन करणार, हरियाणी नामाच्या काल्याचं सेवन करणार. कसं सेवन करणार? अभंगाचं तृतीय चरण. चवी चवी घेऊ घास, चवी चवी घेऊ घास, चवी चवी घेऊ घास, चवी चवी घेऊ घास. प्रेमरस आवडीने, ब्रह्मरस आवडीने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. ब्रह्मरस आवडी, ब्रह्मरस आवडी आवडी, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला काला. जगद्गुरु तुकारामांच्या तृतीय चरणामध्ये सांगतात चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. त्या काल्याचं आम्ही सेवन करणार. कसं करणार? चवी चवी न करणार. कारण का? तो ब्रह्मरस आहे. ब्रह्मरस म्हणजे निरपेक्ष आनंद. म्हणून तो निरपेक्ष आनंद आहे, तो ब्रह्मरस आहे. म्हणून त्याचं सेवन तुकोबाराय सांगतात आम्ही चवी चवी न करणार. मंडळी कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्यासाठी चव महत्वाची. चवी चवीनं केलं पाहिजे. 5-7 माणसं जेवायला होती, 5-7 माणसं. आणि एका सुगरणीनं जवळजवळ 4-5 पदार्थ तयार केले आणि सगळे पदार्थ तयार केले. 7 ताटांमध्ये सगळे पदार्थ वेगवेगळे वाढले आणि 5-7 माणसं जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर बसलेल्या सगळ्या माणसांनी ताटाला पाणी फिरवलं आणि जेवण करायला सुरुवात केली. प्रत्येक पदार्थ वेगळा होता, त्याची चव वेगळी होती, केलेला वेगळा होता, वाढलेला वेगळा होता. आणि म्हणून प्रत्येक पदार्थाचं सेवन प्रत्येक जण करत होता. पण त्याच्यामध्ये असणाऱ्या एका सद्ग्रस्तानं काय केलं? सगळे पदार्थ असे एकत्र केले आणि जेवायला सुरुवात केली. बाकीची माणसं बोलू लागली बाजूचारे एवढे सगळे चांगले पदार्थ आहे, स्वादिष्ट आहे, रुचकर आहे, मिष्टान्नाचे वेगवेगळे बनवलेले, आणि तू असं काय करतो? सगळे एकत्र केले आणि खातोय. तो म्हणला जरी आता नाही एकत्र केले पोटामध्ये एकत्र होईल का? नाही. अरे पण पोटामध्ये एकत्र होईल, पण चवीचं काय? म्हणून ज्ञानोबाराय सांगतात का सुगरणी आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारी. नीट ऐका महिला भगिनी, सगळ्यात पहिली करणारी सुगरण पाहिजे बरं का. हो सुगरण पाहिजे, पण करणारी सुगरण असूनही कामाची नाही, वाढणारी पण उदार पाहिजे. आता आम्ही शहरी भागात फिरवतो, तुम्हाला काय सांगायचं आहे, आई अशा रेसिपी येतात नवीन महिलांना, असा स्वयंपाक करतात वा. पण ती फुलकी एवढी चपाती. आता फुलकी एवढी चपातीन जर प्रवचन करून 11 ते 1 कीर्तन केल्यावर 1:30 जर हा जेवाय बसला असा आणि याला जर 1 चपाती तिने दिली माझ्या बहिणीने आणि महाराज पोळी हवी का? अरे तिकडच निर्दळ बाई. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, अरे एका फुलक्याने काय होईल? त्यामुळं शहरी भागात गेलं की असं चाकत माख जेवायला लागत. येता येता असं वाटतं 2 वडापाव खाऊ, पण बाई तुझ्या घरी नको जेवू, लय अवघड हो. तसं आपण खेड्यातले अजून लय अवघड हो. शहरी भागात असा काटा येतो कोणी जेवाय बोलावलं. बरं आपण पडतो असे
तसं ग्रामीण भागात नाही भाऊ. ग्रामीण भागात पहिली एक एक ताटात भाकर, राखी एक भरलेलं वांगो, मेथीची भाजी, लोणचं, पापड आणि नुसतं वदनी कवलला झालं पाणी फिरवलं ना, आई आलीच भाकऱ्या घेऊन, महाराज घ्या भाकर, अहो चतकोर घ्या. म्हणजे वाढणारी उदार आहे, करणारी सुगरण, वाढणारी उदार, पण रस सज्ञ पाहिजे ना खाणारा. म्हणजे साजूक तुपातली नाजूक जिलेबी आहे, तुम्हाला एक तरी आडा घ्यावा लागेल. तो म्हणतो घेणार नाही, हा म्हणतो मी दिल्याशिवाय राहणार नाही. जिलेबीचं चाललंय. हा म्हणला वाढणारा म्हणतो मी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणतो मी घेणार नाही. तो म्हणतो जर तुम्ही नाही घेतला तर मी दिल्याशिवाय राहणार नाही, मी ताटात ठेवीन, तुम्हाला मी पण ठेवीन. म्हणजे तसाच उशिल्लक. म्हणजे अरे एवढे अग्रणी लोक 4-4 बघते दत्ताभाऊ महाराजांनी 7-7 येडं खाल्लं, तुला काय झालं? तो म्हणतो त्याचं काय शुगर, लय श्रीमंती गेली बा, नुसतंच वाटवलं, रोज भीती वाटते उद्या काय आजार येतो का काय. जसा बॅलन्स आला ना खात्यावर एखादा नाही का, लय असा टुकटुक वाजत पाहिलं, युवर अकाउंट नंबर 25,000, मला इंग्लिश कळत हवी ना पैसे मी लो इतकं बरं वाटतं बा, 25,000 आले. तसं सांगता येत नाही उद्या काय येईन याच्यात. हो फार अवघड आहे. म्हणून जेवणारा रस सज्ञ पाहिजे खाणारा, आणि विशेष म्हणजे तो जेवणारा पाहिजे बा. मग चांगलं आहे पण पचावता पण आलं पाहिजे. काही माणसं एवढी भाग्यवान आहे मंडळी, साखरपुड्याला गेली आली जेवून, लग्नाला गेली आली जेवून, दहाव्याला गेली आली जेवून, काल्याला गेली आली जेवून, सप्त्याला गेली आली जेवून, वास्तुशांतीला गेली आली जेवून. काय काय दळिंद्री लय जळा त्यात, काय खात्यात बाप लोक, काय जेवा त्यात. हो अर्धा तास झाले पंगत चालली बा, तिसऱ्यांदा भात घेतला. अरे दळिंद्रिया तुला रोग आलाय, खायला जमत नाही, खाऊ द्या ना त्यांना. आपण अजिबात कुठं काही खात नाही, आपण फक्त ज्वारीची भाकर आणि फिकं वरण, मरशील ना तू तेलकाट तुलकाट खाऊ. म्हणजे जेवणारा पण पाहिजे बा. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. का हो तुका बराय त्या काल्याचं तुम्ही चवी चवीनं सेवन करणार, कारण काय? अभंगाचं शेवट. तुका माने गोड लागे, तुका माने गोड लागे, तुका माने गोड लागे, तुका माने गोड लागे, तो मागे रसना, तो मागे रसना, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, तो मागे रसना, तो मागे रसना, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला, प्रेम मोहिला. आ आ आ प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, साधने, प्रेम मोहिला, प्रेम मोहिला साधने, साधने, प्रेमे प्रेम मोहिला साधने, मोहिला साधने.
हरिनामाचा खिचडी कारा विठोबा रखुमाई मंडळी फक्त 10 मिनिटं टाळी वाजवा फक्त 10 मिनिटं जय जय विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली गोदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत सौदामाळी महाराज वाघेश्वर भगवान छत्रपती शिवाजी महाराज गोपाल कृष्ण भगवान जय श्रीराम जय जगद्गुरु तुकारामांच्या शेवटच्या चरणामध्ये सांगता तुका म्हणे गोड लागे तो मागे रसदना फक्त आपल्या जवळ 7 मिनिटं शिल्लक आहे मंडळी काय सांगता तुका बरं आहे तुका म्हणे गोड लागे तो मागे रसदना रसदनेला जे गोड लागतं विठाला मंडळी रसदनेला जे गोड लागतं ते सेवन करावंसं वाटतं असं तुकोबराय भंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात मंडळी पण कोणी असं म्हणेल महाराज रसदनेला गोड लागतं असं तुकोबराय सांगतात तर मग रसदनेला काही पदार्थ गोड असतात पण तरी आवडत नाही म्हणजे जिलेबी गोड असूनही न खाणारी मंडळी आहे मग असं कसं तर त्याचं उत्तर असं आहे 2-3 वर्षाचं चिमुरडं आजारी पडलं आईनं त्याला दवाखान्यात नेलं दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन दिलं आणि काही गोळ्या दिल्या डॉक्टरांनी सांगितलं या गोळ्या त्याला तुम्ही 3 टाइम 2 दिवस द्या त्याला अगदी बरं वाटेल नवे तो पूर्णपणे बरा होईल आईनं डॉक्टरांनी दिलेली गोळ्याची चिठ्ठी घेऊन आई मुलाला घेऊन मेडिकलमध्ये गेली मेडिकलमध्ये गेल्यानंतर मेडिकलच्या काउंटरवर त्या मुलाला चॉकलेटच्या गोळ्यांची बरणी दिसली तो मुलगा बोलायला लागला आई मला चॉकलेटची गोळी घे आई म्हणली बाळा तुला चॉकलेटची गोळी घेणार पण चॉकलेटचीही गोळी घेणार डॉक्टरांनी दिलेल्याही गोळ्या घेणार आपण घरी गेलो की पहिल्या तुला डॉक्टरांच्या गोळ्या देईल आणि मग चॉकलेटची गोळी देईल चालेल तो म्हणला हो आई चालेल आई चॉकलेटची गोळी आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेऊन आई घरी आली घरी आल्याबरोबर ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि त्या मुलाच्या हातामध्ये दिलं मुलाच्या हातामध्ये ग्लास आहे पाण्याचा भरलेला आईनं त्या डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या त्या पॅकिंग मधून काढल्या म्हणजे फोडल्या आणि त्याच्या जिभेवर ठेवल्या मंडळी जिभेवर ठेवल्याबरोबर त्यानं काय केलं लगेच ग्लास हातामधला तोंडाला लावला आणि गिळून टाकल्या डॉक्टरांच्या गोळ्या हातामध्ये असणाऱ्या ग्लासच्या पाण्यानं त्यानं जिभेवर ठेवलेल्या आईनं गिळून टाकल्या डॉक्टरांच्या गोळ्या मंडळी गिळून झाल्या आणि मग आईनं त्याच्या जिभेवर चॉकलेटची गोळी जी पॅकिंग मध्ये होती ती फोडली आणि जिभेवर ठेवली आता मंडळी चॉकलेटची गोळी जिभेवर ठेवल्यानंतर त्या मुलानं ग्लास तोंडाला लावला असेल का नाही त्यानं काय केलं ग्लास बाजूला ठेवला आणि जिभेवर आईनं चॉकलेटची गोळी ठेवल्याबरोबर तोंड बंद केलं आणि तोंड बंद केलं विठाला विठाला मंडळी त्या मुलानं जिभेवर ठेवलेली चॉकलेटची गोळी जिभेवर ठेवल्याबरोबर होड बंद केले म्हणजे तोंड बंद केलं आणि चगळू लागला जसा जसा ती चॉकलेटची गोळी तो मुलगा चगळू लागला ना तसा तसा रसज्ञेमध्ये आनंद वाढू लागला द्विगुणित झाला आता मला सांगा त्यानं जर ती चॉकलेटची गोळी गिळली असती रसज्ञेला आनंद मिळाला असता आणि त्यानं जर ही गोळी चगळण्यापूर्वी डॉक्टरांची गोळी चगळली असती तर रसज्ञेला आनंद मिळाला असता का म्हणून लक्षात घ्या मंडळी काय गिळायचं आणि काय चगळायचं कळलं पाहिजे संसारातलं दुःख गिळा
दुःख गिळा. असंच कसं झालं, कशामुळे झालं, माझ्याच बाबतीत कसं घडलं, असं व्हायला नको होतं, हे गिळून टाकायचं. तुम्ही जेवढं चघळणार ना दुःख, तेवढं तुम्हाला ते दुःखी करून जाणार. हो, कारण दुःख बांधवणी आहे हा संसार. म्हणून संसारातलं दुःख गिळून टाकायचं मंडळी, आनंद चघळायचा. किती आनंद. 8 दिवस सप्त्याला काय प्रवचन झाली, काय कीर्तन झालं. म्हणजे मी माझ्या मनानेच म्हणतोय, तसे काही काळजी नका करू, लय कमी मधलं आहे तसं, त्यामुळं कसं झालं तरी आपलं असा आनंद चघळायचा मंडळी. जेवढा आनंद तुम्ही चघळणार ना, तेवढा तुम्हाला आनंद वाटेल. आणि म्हणून मंडळी तुका म्हणे गोड लागे तो मागे रसद ना. काल्याचं कीर्तन आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळे. आपण सगळ्यांनी चरित्र बरंचसं पाहिलेलं आहे, पण नियमाप्रमाणे काल्याचं कीर्तन म्हणजे देवाचं चरित्र बरंचसं पाहिलंय, तरी पण थोडं सांगतो. सगळे वरद वाकड्या पेंद्या सुदामा देव आपल्या सगळ्या गोपाळांना घेऊन त्या यमुनेच्या तीरावर जायचे, गायी चारायचे, खेळ खेळायचे. आणि असा त्यांचा दिनक्रम चालू असताना एक दिवस देवाच्या लक्षात आलं, सगळे गोकुळातले खात्या बित्या घरातले सगळे असे तिडतिडे का पोरांना, जशी आताच्या तब्येती नाही ना, शरीर नाही ना, तशी ती गोकुळातली पोरं. देवानी सगळ्यांना विचारलं, अरे असं कसं, हा एवढं दही दूध आपल्या गोकुळामध्ये आणि तुम्ही सगळे असे कसे. त्यावेळेला सगळ्यांनी सांगितलं, देवा दही दूध आहे रे, गोकुळात भरपूर दही दूध आहे, पण लक्षात घे, हे सगळं दही दूध त्या मथुरेत जातंय, मथुरेत जातंय, नाही जाऊन द्यायचं. कसं जमेल देवा, कसं जमेल. म्हणजे सगळ्या मित्रांना देवानं बोलावून घेतलं, वरद वाकड्या पेंद्या सुदामा सगळ्यांना बोलावून घेतलं आणि मीटिंग आयोजित केली. म्हणजे कोणतंही काम करत असताना नियोजन महत्वाचं आहे. नियोजन काही करा, नियोजन पाहिजे मंडळी. बऱ्याचशा वेळेला CCTV दिसलेला चोर सुद्धा पोलिसांना सापडत नाही, कारण नियोजन चोराचं काही कमी नसतं. चोर कमी समजू नका महाराज, चोर पण लय हुशार असतात. ज्याच्याजवळ नियोजन चांगलं आहे ना, नियोजन, आयोजन, संयोजन आणि सौजन्य महत्वाचं आहे. ज्याच्याजवळ या 4 गोष्टी ना, त्याच्याजवळ आउटपुट मिळणारच बा, मिळणार म्हणजे मिळणार. कोणीतरी एक असा माणूस असतो ना मंडळी, एवढ्या मोठ्या सुंदर कार्याचं सगळं नियोजन करणारा कोणीतरी असतो आणि तो दुर्ष्ट्याडा असतो. तसं देवानं काय केलं, आपले सगळे मित्र सवंगडी एकत्र केले आणि नियोजन काय करायचं, मथुरेत दही दूध नेऊन द्यायचं नाही, त्या सगळ्या दयादूताची चोरी करायला सुरुवात करायची. अशी सगळी खलबत चाललेली आहे, चर्चा चाललेली आहे. आणि तेवढ्यामध्ये जसवंती नावाची गवळण बाजूला चालली होती. ती जसवंती नावाची गवळण पेंद्याला म्हणते, खरे पेंद्या काय तुम्ही काय चर्चा करताय, काय विचार झालेला आहे. तो पेंद्या म्हणलाय, बघ आम्ही आजपासून गोकुळामध्ये दयादुधाची चोरी करणार. म्हणली वा रे वा, दयादुधाची चोरी करणार म्हणजे गायी आमच्या आहे, पालन पोषण आम्ही करतो, आम्ही चारा आणतो, आम्ही पाणी लावणी करतो, शेण झाडून आम्ही करतो, गोग्रास आम्ही देतो, धार आम्ही काढतो, आणि तुम्ही कसं काय चोरी करणार. ते पेंद्यानं सांगितलं, तुला सांगितलं ना, चोरी आज होणार, चोरीला सुरुवात होणार आणि आजपासून गोकुळामधलं दही दूध चोरीला जाणार. ती म्हणली, बघते मी कशी चोरी करता. देवाने सांगितलं, चोरीला सुरुवात आजच, पहिलं हिचंच घर. ती म्हणली, येऊन तर बघा. देवाने सांगितलं आजच येणार. झालं बा, ती गेली निघून. देवाने लगेच मीटिंग वाढवली, काय करायचंय आज संध्याकाळी, चोरी. लगेच नियोजन. पहिलं नियोजन चोरी करायचं होतं, आता नियोजन चोरी कशी करायची. लगेच नियोजन. म्हणले काय, चोरी करायला जायचंय, कशाचं, दयादुधाची. म्हणले दही दूध कुणाच्या घरी चोरायचं आपल्याला, गवळणीची. आता गवळणीच्या घरी दही दूध आहे, ते कशावर असणार, शिंक्यामध्ये. शिंक्या दही दूध असणार. म्हणले शिंक्यामध्ये दही दूध म्हणजे कशावर, माठात असतात. आता ते गवळणीचं घर आहे, काही एकच माठ असेल का, अनेक माठ, अनेक शिंकी असतात. मग म्हणले देवा काय करायचं. म्हणले आपण लहान लहान शिंकाचं वर टांगलेलं, हात पुरेल का. म्हणले देवा नाही पुरणार. मग काय करायचं. म्हणले काठी बरोबर घ्या. काठी, हो. म्हणले देवा काठी बरोबर. अजून काय. म्हणले आता गवळणीच्या घरात आपण गेलो, वाड्यामध्ये महालामध्ये आपण गेलो. आता शिंक्यावर माठ आहे. आता सगळेच माठ मोकळे असतील का, नाही. सगळेच भरलेले असतील का, नाही. काही माठांमध्ये लोणी असेल म्हणजे दही दूध असेल, काही माठ मोकळे असतील. आता आपल्याला कळेल का, हा मोकळा आहे, हा भरलेला आहे, हा मोकळा आहे, कळणार नाही. म्हणजे हो देवा कळणार नाही. मग काय करायचं. म्हणजे बारीक बारीक खडे घ्या. म्हणजे देवा खडे कशाला, खडा काय करायचा, माठावर मारायचा. टणटण वाजलं समजायचं रिकाम आहे, बदबद वाजलं समजायचं भरलेलं आहे. म्हणजे देवा खडे घेतले. अजून काय. म्हणजे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे अजून काय घ्यायची. म्हणजे सराट्याचे काटे घ्या. म्हणजे देवा सराट्याचे काटे कशाला. समजा आपण चोरी करत असतो, चोरी केली आणि आपण कर्मधर्म संयोगानं दही दूध खाऊ लागलो आणि ती जसवंती नावाची गवळण म्हणजे कोणती, ती आपण जिच्या घरी जाणार आहे, तिने जर पाहिलं, जागं झाली आणि आपल्याला पकडायला आली, तर मग आपण काय करायचं. सराट्याचे काटे कुठं टाका, कसा टाका, उभाच राहतो, त्याला म्हणायचं सराट्याचा काटा. म्हणले मग काटे काय करायचं, तिच्या रस्त्यात टाकून द्यायचे. एखादा काटा पायात मोडेल, काटा काढीत पर्यंत आपण पळून जायचं. कोणीतरी म्हणलं मग ती चप्पल घालून आल्या.
म्हणजे काटा चुकून आल्या म्हणले मग काय करा, बारीक चाललेली माती घ्या. म्हणले माती का, समजा ती जर काटा चुकून आली तर तिच्या डोळ्यात माती टाकायची. डोळ्यात माती गेली ना मग माती चोळेल, तोपर्यंत आपण काय करायचं, पळून जायचं. म्हणले चालेल. सगळं ठरलं, नियोजन ठरलं, वेळ ठरली. सगळेजण सगळ्या वस्तू सामुग्री घेऊन सगळेजण आले दसवंती नावाच्या गवळणीच्या वाड्याच्या बाहेर आले मंडळी. आणि ही दसवंती नावाची गवळण वाट बघून झोपून गेली. तिने दरवाजा लावून घेतला. देवा आता काय करायचं. म्हणजे आता काय करायचं म्हणजे आज जायचं कसं, जाणार कसं. म्हणजे बघा खिडक्या वगैरे उघड्या का. म्हणजे खिडक्या उघड्या नाही, दरवाजे उघड्या नाही, आता काय करायचं. पुढून जागा नाही. म्हणजे वरून कौलं बिवलं नाही. म्हणजे स्लॅबचं घरी कौलं कशी काय काढणार, जमणार म्हणजे माळवती घरी नाही जमणार. म्हणजे करायचं काय. देवाने सांगितलं काळजी न करू, तुमचा माझ्या विश्वास आहे. सगळ्यांनी काय करा, डोळे दाखवून घ्या, गट्ट डोळे दाखवून घ्यायचे. कारण मला मंत्र येतोय आतमध्ये जाण्यास. आता देव आहे त्याला काही येत नाही हो. एखाद्या माणसाकडे आपण म्हणतो त्याला काही कमी आहे, त्याच्यात काही कमी आहे. माणसाला पाहून आपण काय म्हणतो, त्याच्यात काही कमी आहे, त्याला काही कमी आहे. मग जर त्याच्यात काही कमी नाही, त्याला काही कमी नाही, मग देव आहे ना. देवानं सांगितलं झाकले डोळे, म्हणले झाकले, गट्ट 1 2 3 म्हणल्याबरोबर सगळे आतमध्ये गेले. सगळे आतमध्ये गेले. लगेच माठ फोडले, वेळ कमी, लगेच दही दूध, लगेच चोरी, लगेच खायला चालू झालं. बघ काम चालू झालं. कुठंतरी थोडं दही दूध खातो तेवढ्या ती दसवंती नावाची गवळण जागी झाली. कोणीतरी पाहिलं. म्हणलं देवा, म्हणले काय जागी झाली ना ती, पकडायला येईन बघा. तेव्हा पळत आली. म्हणले मग काय करू म्हणजे आता आतमध्ये तू आणलंय, तुझ्या बरोबर आम्ही आलोय, आता बाहेर तू घेऊन चल. म्हणले आता काय करायचं. म्हणले देवाने सांगितलं मला मंत्र येत होता पण आत यायचं, आता बाहेर जायचं येत नाही. म्हणजे असं नको करू बाबा, काही कर बाबा, उलटा म्हण. देव म्हणले म्हणतो पण परत मागाच्या सारखं काय, डोळे गट्ट. म्हणले गट्ट तर गट्ट. यांनी विचार केला ह्याचा मंत्र आपण काही जाताना ऐकलेला नाही. आता हा काय म्हणतो, मंत्र उलटा म्हणायचं. मग आता उलटा मंत्र कसा म्हणतो, ऐकायचं डोळ्यात सापट ठेवून शिकायचं. उद्या आपली पार्टी बाजूला. तेव्हापासून चालत आलंय हे. आताच नाही. ज्या गोकुळात देव जन्माला आला ना, ज्या गोकुळात देव जन्माला आला, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी, साडा रांगोळ दारात होती, तोरणं लावली होती लोकांनी. त्याच गोकुळातल्या त्याच्या सवंगड्याने त्याला एक दिवस सांगितलं, कानोबा निवडी आपुली गोदणे. देवाला बाजूला काढला होता गावातून. आपली काय कथा आहे हो, लक्षात घ्या. लोक ठरवून कधी कधी आपला कार्यक्रम लावतात. तुका म्हणे निवांत नाही, हा लई विचार नाही करायचा. लोक महाराज एका कार्यक्रमाला आम्ही 2 जण गेलो, संतोष महाराज आणि मी. आता मी माझ्या संग संतोष महाराज आले आमचे. आता त्या ठिकाणी कार्यक्रमातल्या तर नवरदेवाचा सन्मान माझ्या हाताने व्हायला पाहिजे का संतोष महाराजांचा. संतोष महाराजांना उचलला, मग पाडायचा होता काळजी महाराज तुला, त्यांना काय घ्या नाही. आता मला सांगा, तो माझ्या संघ आलाय महाराज, संतोष महाराज राऊत माझ्या संघ आले. आम्ही 2 कीर्तनाला चाललोय, साखरपुडा माझ्या रिलेशनचा. नवरदेवाचा सन्मान पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध हरिभक्त पारायण मानल्यावर मी फुगलो. संतोष महाराज राऊत खाली बसलो. काय करणार, ठरवलं वरल्यांनी याचा कार्यक्रम करायचा, झाला कार्यक्रम. त्याला काय करणार, आता नवरीच्या बापाचं आपलं रिलेशन होतं, त्यामुळे लोक आपल्याला मानतील नाही मानतील. तुका म्हणे जनदूत वंडी. जो काम करतो ना लोक त्याला नावं ठेवत असतात. बिंदास करायचं. फक्त ज्याला वाटतं ना मी देवाचं करतोय, देव माझं पाहतोय, बस त्याने कुणाला घाबरायची गरज नाही. 15 वर्ष ड्रायव्हर जोडीदार नाही, फक्त चोरलीकरांची पुण्य मागे. मी नेहमी सांगतो, चुकलो ना बिंदास कांदारा तुम्हाला अधिकारी, फक्त आपला म्हणावा, बाकी काही नका देऊ. मंडळी तो त्या ठिकाणी त्या पेंद्याने विचार केला काय करायचं, सापट ठेवायची. सापट हा काय म्हणतो कसं म्हणायचं म्हणजे आपण शिकायचं. देवानी सगळ्यांना विचारलं, डोळे मिटले का. म्हणले हो मिटले. गट्ट देवानी म्हणले हो म्हणू का. म्हणले हो म्हण. देवानी मंत्र म्हणला, 1 2 3 म्हणल्यानंतर सगळे बाहेर. ह्यांनी सापट ठेवली होती, त्या आड्यात अडकलं. निम्मवर निम्म खाली सापट ठेवलेली. दसवंतीला राग आलेला, त्यांनी पाहिलं आड्यात अडकलेलं, पाय धरले, खाली ओढलं, बदा मारायला लागली. देवा वाचव. आता म्हणतोय देवा वाचव, चुकलो देवा, तुझ्यामध्ये अंतर ठेवलं, सापट ठेवली, फट ठेवली. देवा परत असं करणार नाही. म्हणून लक्षात घ्या, देवाबरोबर अंतर नाही ठेवायचा, देवाबरोबर सापट नाही ठेवायची. हो, देवाचं करायचं म्हणल्यावर जीव जायला होतो लोकांचा. हो, म्हणजे संसारात किती पळतात माणसं मारत. देवाला द्यायचं म्हणले का हो, काय नाही म्हणले अखंड हरिनाम सप्ताह. म्हणले किती वर्गणी, 5,000 एवढी देवाला द्यायचं. एवढी 5,000चा पोरगा आपला मुलगा घरी गेल्यावर 25,000चा मोबाईल असा हातातून पाडितो मारा. त्याला आपण शब्द नाही बोलत. आणि देवाकडे गेल्यावर 500ची वर्गणी करीतो, त्याला सांगतो लक्षात घे आपण दिलेले. अरे काय दिलं, सगळं तुझंच आहे, सगळं तुझ्यामुळंच आहे. असं जर मनात आलं ना, कधीच काही कमी पडत नाही मंडळी, कमीच पडू शकत नाही.
म्हणून कधी देवाबरोबर सापट ठेवू नका, देवाबरोबर अंतर ठेवू नका. तुका म्हणजे ही असणारी तुकोबारायांची भूमिका आहे. आता ह्याची जेऊ सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी गाला प्रेमी मोहिला साधने. झालेली सेवा तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणावर समर्पित करतो. सुंदर नियोजन, सुंदर आयोजन, सुंदर संयोजन. म्हणजे मला येता येता सांगितलं बरं का विकास अण्णांनी, पदरचं बोलत नाही ते म्हणले 51,000चं पाकिट भरलेलं आहे. अण्णा कुठे अण्णा नाही ते अण्णा कधी दिलेलं आहे म्हणले हे आहे तेव्हा इथे तसा रुपये पण नाही घेणार महाराज, नरकाला जायचं काही ते. मला मग आता एक कीर्तन असं केलं म्हणजे वर्षभर अण्णा गाडी आहेत मला जयारी घाला. हे आपलं बोलणं आहे महाराज. सुंदर नियोजन केलं, इतकं समाधान वाटतं बरं का. मी मगाशीच बोललो, याच्या आधी 2-3 दिवस बोललो मी, याच्या आधी 2 वेळा आलो. महाराज समाधानच वाटतं हिरामात्याला आलं. तुम्ही जर म्हणले ना परत मागचं चरण परत कीर्तन यायचं परत 3 वाजेपर्यंत करू भाऊ, म्हणजे काय ताकद आता नाही करायचं. म्हणजे भूका बिका खांदी बार पोटी भूक काय खेळ कीर्तनाची. आता सगळ्यांना जेवायचं एवढा पोटा महाप्रसाद आणि तो कुणाला नाही मिळत. आणि अजिबात गरिबी कुणाला न्यायचं नाही, पुण्य वाटायचं नाही. परमार्थात आयुष्यभर लक्षात ठेवा, परमार्थात पुण्य कधी कुणाला न्यायचं नाही. पैसा द्या आता तुम्ही सगळा खिसा मोकळे करून गेले ना तरी घरी गेले मिळेल, पुण्य नाही मिळणार. आपलं झालंय तेच. लोक म्हणतात एवढा चांगला वागवतो, एवढा सगळा चांगला जगवतो, मग त्याला अडचण काय? बॅलन्स नाही ना बा. 70,000 पगार आहे तरी 700ला येते आणि म्हणले 35,000 पगार आहे तरी 800 रुपये बॅलन्स आहे का? बॅलन्स ठेवतोय, बचत करतोय. पुण्याही बॅलन्स करा, बचत करा पुण्याईचा, संसारात ते कामी येणार आहे. म्हणून ही सगळी भूमिका, ही सगळी शिदोरी आता याची जेऊ सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. झालेली सेवा सगळ्यांच्या चरणावर, मातेच्या चरणावर, वागेश्वर बाबांच्या चरणावर, तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणावर समर्पित करतो. सुंदर मुलींची टाळकऱ्यांची साथ मिळाली. सगळ्या मुलींना परत धन्यवाद. सगळ्या आमचे विनकरी खऱ्या अर्थाला त्यांनाही धन्यवाद. आमच्याही चोरली गावचे सुंदर महाराज बघा, हे अंकुशराव कोतवाल सुंदर गायन झालं. आमच्या अशोक महाराजांचे बंधू आहे. सुंदर आमच्या गावचं भजन इतकं सुंदर आहे. सगळ्या वाड्या वस्त्यावर भजन आहे, महिलांची भजनी मंडळ आहे. सुंदर नियोजन, सुंदर कार्यक्रम. आमचे या ठिकाणी मोहन महाराज गुले आहेत, संतोष महाराज राऊत, शिवाजी महाराज बिरादार, सगळी मंडळी. तुम्हा सर्वांच्या अनुषंगानं सगळ्यांना धन्यवाद. झालेली सेवा मातेच्या चरणावर, वागेश्वर महाराजांच्या चरणावर समर्पित सेवेला माझ्या वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर मावळ